तर आपण सुरू करूया आजचं क्यूब प्लस बाय इक्विटीचं डेमो सेशन. एक वही आणि एक पेन तुमच्याजवळ ठेवा फॅमिली. जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, जे काही मी तुम्हाला समजावणार आहे, ज्या काही तुम्हाला डिटेल्स मी प्रोव्हाइड करणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके. तो सर्वात पहिला आपला टॉपिक आहे हाऊ टू ऍड फंड्स. ओके. क्यूब मध्ये फंड कसा ऍड केला जातो. येस. क्यूब मध्ये आपण फंड कसा ऍड करू शकतो. तर फॅमिली, फंड ऍड करण्याचे हे दोन प्रकार आहेत. पहिला आहे एक क्यूब प्लस मधूनच फंड ऍड करणं, आणि दुसरा आहे तो आपल्या फोन पे किंवा गुगल पे थ्रू फंड ऍड करणं. ओके. मी दोन्ही प्रकार तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही ज्या काही मी बँक डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे ते वहीवर लिहून ठेवा. तो सर्वात पहिला आपण प्रकार बघूया की क्यूब प्लस मधून कसा फंड ऍड केला जातो. ओके. सो खाली बघा, इथे तुम्हाला वॉच लिस्ट, ऑर्डर्स, पोर्टफोलिओ, मूव्हर्स आणि तुमचा क्लायंट आयडी दिलेला आहे. एक असं एक इथे ऑप्शन आहे. ओके. सो तुम्हाला त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. क्लिक केलं त्यावर की बघा, चार न्यू ऑप्शन ओपन होतात इथे. अनालिस्टिक, अलर्ट, अकाउंट आणि फंड्स, असे चार ऑप्शन ओपन झाले. सर्वात शेवटचा ऑप्शन फंड्स बघा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावर तुम्ही क्लिक केलं की इथे बघा, ऍड फंड आणि विड्रॉल असे दोन ऑप्शन आहे. ओके. सो सर्वात पहिले तुम्हाला ऍड फंड ह्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. ऍड फंड वर क्लिक केलं की त्यानंतर बघा इथे एंटर अमाऊंट असं एक नाव येतंय. एंटर अमाऊंट. इथे तुम्हाला सिम्पली तुमची अमाऊंट टाकून द्यायची, जी काय तुम्हाला क्यूब मध्ये ऍड करायची असेल. ओके. अमाऊंट टाकली की त्यानंतर बघा, खाली इथे नेट बँकिंगच्या एक्झॅक्ट खाली एंटर युपीआय आय डी असं एक नाव येतंय. ओके. एंटर युपीआय आय डी. सो तिथे काय टाकायचं तुम्हाला, तुमचा फोन पे किंवा गुगल पेचा युपीआय आय डी जो काय असेल तो तिथे सबमिट करायचा इथे. सपोज फोन पेचा असेल तर फोन पेचा इथे सबमिट करा. हा, बट हे लक्षात ठेवा की तुमच्या क्यूब प्लसला जी बँक लिंक असेल, जसं की इथे दिसतंय बघा, माझ्या क्यूबला कोटक बँक लिंक आहे. सो मी कोटक बँकेचाच युपीआय आय डी इथे टाकणार. ओके. क्यूबला जी बँक लिंक असेल त्याच बँकेचा युपीआय आय डी इथे टाकायचा आहे. त्यानंतर पेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पेच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की तुमच्या फोन पे किंवा गुगल पे मध्ये एक रिक्वेस्ट जनरेट होईल. ज्या काही ऍपचा तुम्ही युपीआय आयडी टाकला असेल तिथे एक रिक्वेस्ट जनरेट होईल. तिथे जाऊन ती रिक्वेस्ट तुम्हाला एक्सेप्ट करायची आहे आणि तुमचा युपीआयचा पिन टाकून द्यायचा तिथे. तो फंड ऑटोमॅटिक तुमच्या क्यूबला ऍड होऊन जाईल. पे करून द्यायचा आहे तिथून. हा झाला पहिला प्रकार. बट तुम्ही जेव्हा पण ह्या प्रकारे फंड ऍड करशाल क्यूब मध्ये, तर खाली बघा, इथे तुम्हाला नाव येत आहे चार्जेस ऑफ रुपीज 90 प्लस जीएसटी विल बी लिव्हड ऑन द युपीआय ट्रान्झॅक्शन. हा. सो तुम्ही ह्या पद्धतीने जेव्हा पण फंड ऍड करशाल तर ₹11 हे रेझर पेचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील एव्हरी ट्रान्झॅक्शन. ह्या पद्धतीने तुम्ही फंड ऍड करत असाल तर ₹11 हे रेझर पेचे चार्जेस तुम्हाला एव्हरी ट्रान्झॅक्शन पे करावे लागतील. ओके. आता सेकंड वे आपण बघूया. ओके. जो आहे फोन पे किंवा गुगल पे थ्रू. मी तुम्हाला फोन पेची विंडो एक्सप्लेन करतो बिकॉज ती तुम्हाला शो होईल स्क्रीनवर. गुगल पेची विंडो तुम्हाला शो नाही होणार. तो सेम प्रोसेस आहे दोघांमध्ये पण, फोन पे मध्ये पण आणि गुगल पे मध्ये पण. सर्वात पहिले आपण फोन पेची विंडो बघूया. ओके. सो बघा, मी माझा फोन पे ओपन केलेला. सो बघा फॅमिली, सेकंड प्रकार बघा, ही आहे आपल्या फोन पेची विंडो. ओके. फोन पे मधून कसा फंड ऍड करतात ते आपण बघूया. ओके. त्या ज्या काही बँक डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे त्या तुम्ही तुमच्या बुकवर नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला पुढे ह्या कामात येतील. ओके. सो सर्वात पहिले बघा, आपण फोन पे ओपन केलेला. तिथे बघा, ट्रान्सफर मनी.
ओके. ट्रान्सफर मनी मध्ये खाली बघा, टू मोबाईल नंबर, टू बँक युपीआय आयडी, सेकंड नंबरला ऑप्शन आहे टू बँक युपीआय आयडी. ओके. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केलं की वेट, मी पहिले बँक रिम्यूव्ह करून घेतो. ओके. सो बघा, टू बँक युपीआय आयडी वर मी क्लिक केलं की त्यानंतर खाली बघा, ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट असं नाव येतं. इथे तुम्हाला ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट किंवा ऍड बेनिफिशियरी अकाउंट, आणि ऑलरेडी तुमच्या बँक ऍड असतील इथे, तर खाली इथे प्लसचं सिम्बॉल येईल तुम्हाला अजून एक बँक ऍड करण्यासाठी. सो तुम्ही सिम्पली त्यावर क्लिक करायचं आहे. ओके. सिम्पली त्या प्लसच्या सिम्बॉलवर तुम्ही क्लिक करायचंय. जसं की मी बघा, ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट वर क्लिक केलं की, एक सेकंड फॅमिली. ओके. सो बघा, मी ऍड रिसिप्टंट बँक अकाउंट वर क्लिक केलं की त्यानंतर इथे मला बँक सिलेक्ट करायची. सो कोणती बँक सिलेक्ट करणार आपण? इथे नेहमी ICICI हीच बँक तुम्हाला सिलेक्ट करायची. ओके. ICICI, हा बघा, ICICI बँक आली. त्यावर क्लिक करायचंय. त्यावर तुम्ही क्लिक केलं की बघा, अकाउंट नंबर. ओके. एक विंडो ओपन झाली, तिथे आपल्याला ते अकाउंट नंबर विचारत आहे. सो अकाउंट नंबर मध्ये फॅमिली तुम्हाला काय टाकायचंय बघा, कॅपिटल मध्ये. ओके. कॅपिटल मध्ये JINI. ओके. कॅपिटल मध्ये JINI आणि पुढे तुमचा ट्रेड कोड. जसं मी माझा टाकतो TN 1159. ओके. कॅपिटल मध्ये JINI आणि पुढे तुमचा लॉग इन आयडी. ओके. ते टाकलं की त्यानंतर IFSC कोड आहे बघा. IFSC कोड मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? ICICI. ओके. 4 टाइम्स 0 104. बघा, ICIC 4 टाइम्स 0 104. IFSC कोड आपण टाकला की खाली बघा, बँक आलेली आहे ICICI बँक CMS. ओके. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. नेक्स्टच्या ऑप्शनवर आपण क्लिक केलं की बघा, खाली ते कन्फर्म अकाउंट नंबर विचारत आहे आपल्याला. इथे आपला अकाउंट नंबर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. ओके. सो बघा, इथे मी माझा परत एकदा, जो आपण वरती टाकलेला आहे ना, तोच अकाउंट नंबर आपल्याला खाली टाकायचा आहे सेम. कॅपिटल मध्ये JINI आणि पुढे ट्रेड कोड आपला. जसं की इथे मी माझा टाकतोय, तुम्ही तुमचा टाकायचा आहे. TN. ओके. हे टाकलं की त्यानंतर खाली बघा, नाव आलंय एंटर अकाउंट होल्डर नेम. ओके. एंटर अकाउंट होल्डर नेम मध्ये तुम्हाला काय टाकायचंय फॅमिली? बघा, ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके. अकाउंट होल्डर नेम मध्ये तुम्हाला काय टाकायचंय? ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. आय होप तुम्ही या डिटेल्स नोट केल्या असेल. एकदा नोट करून घ्या या डिटेल्स फॅमिली. अकाउंट नंबर, IFSC कोड, तुम्हाला काय काय कुठे टाकायचंय. नोट केल्यात डिटेल्स की त्यानंतर बघा, इथे निकनेमचा ऑप्शन येतोय तुम्हाला. निकनेम, इथे तुम्ही निकनेम टाका किंवा नका टाकू. ओके. ते मॅटर नाही करत. खाली बघा, प्रोसीड टू पे. प्रोसीड टू पे असं एक ऑप्शन येते. सो सिम्पली तुम्हाला प्रोसीड टू पे वर क्लिक करायचंय. क्लिक केलं प्रोसीड टू पे वर की बघा, बँक ऍड झालेली. इथून नॉर्मली तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये जो काही फंड ऍड करायचा असेल तो ऍड करून द्यायचा आहे. ओके.
स्क्रीन शेअरिंगमुळे फंड ऍड नाही करता येणार मला इथून. सो सिम्पली इथून तुम्हाला काय करायचंय, तुमची अमाऊंट टाकायची आहे. पेच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. पेच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की इथे पण हे लक्षात ठेवा की क्यूबला जी बँक लिंक असेल त्याच बँकेतून तुम्ही फंड पुढे ट्रान्सफर करणार ICICI ला. ओके. क्यूबला जी बँक लिंक असेल त्याच बँकेतून तुम्ही पुढे फंड ट्रान्सफर करणार ICICI ला. ओके. इथून तुम्ही पे केलं, तुमचा UPI पिन टाकला की जो काय फंड, जी काय अमाऊंट तुम्ही ऍड करायची असेल तुम्हाला क्यूब मध्ये, ती तुमच्या क्यूब मध्ये शो होईल तुम्हाला. ओके. सो बघा, आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्हाला फंड ऍड करायचा असेल, सो एवढी मोठी अकाउंट नंबर, IFSC कोड, अकाउंट होल्डर नेम, हे सर्व एवढी मोठी प्रोसेस करायची गरज नाहीये तुम्हाला. सिम्पली तुम्ही फोन पे ओपन करायचंय. फोन पे ओपन केलं की ट्रान्सफर मनी मध्ये यायचं. टू बँक UPI आयडी सिलेक्ट करायची की ऑलरेडी तुमची बँक ऍड असेल इथे बघा, ट्रेड जिनी फायनान्शियल सर्व्हिसेस. त्यावर क्लिक करून नॉर्मल तुम्हाला इथून पेमेंट करायचं आहे फक्त. ओके. तुम्हाला नेक्स्ट टाइम पासून एवढ्या डिटेल्स सबमिट करायची गरज नाही पडणार. हे झालं फंड ऍड करणं. ओके. सो आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला की फंड विड्रॉल कसा करता. ओके. सागर सर, अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली मला कॉल करत चला. ओके. माझा नंबर असेल तुमच्याकडं, नसेल तर मी इथे चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करतो. डायरेक्टली तुम्ही अशा वेळेस मला कॉल करत चला. ओके. सो नेक्स्ट टॉपिक आहे फॅमिली आपला की हाऊ टू विड्रॉल फंड्स. फंड कसा विड्रॉल करू शकतो आपण क्यूब मधून. सो सिम्पल आहे बघा, जिथून आपण फंड ऍड केलता ना, ओके, जिथून आपण फंड ऍड केलेला, हे ऑप्शन बघा खाली तुमचा ट्रेड कोड दिसतो तुम्हाला, त्याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केलं की बघा, वसंत सर, फोन पे मधून जेव्हा पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करशाल तर तुम्हाला एकही रुपया कुठले चार्जेस पे करायची गरज पडणार नाही तिथे. ओके. डायरेक्टली तुम्ही फंड ऍड करू शकता कोणतेही चार्जेस न पे करता. सो फोन पे वरूनच फंड ऍड करत चला फॅमिली. त्यानंतर बघा, इथे मी आपल्या ट्रेड कोड जिथे दिसतो त्या ऑप्शनवर क्लिक केलं की चार ऑप्शन अनेबल झालेले, अनालिस्टिक, अलर्ट, अकाउंट, फंड्स. सो विड्रॉल करण्यासाठी पण तुम्हाला फंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. फंडच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की बघा इथे विड्रॉलचं ऑप्शन आहे. ओके. विड्रॉलच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. विड्रॉलच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की एक गुगल पेज ओपन होईल आपल्यासमोर. ओके. हा बघा, हे गुगल पेज ओपन झालेलं आहे. फर्स्ट रो मध्ये बघा, पहिल्याच लाईनीमध्ये 3 नंबरला ऑप्शन आहे फंड्स. दिसतंय, 3 नंबरला ऑप्शन आहे फंड्स. सो त्या फंड्स ऑप्शनवर क्लिक करायचंय. क्लिक केलं की खाली एक सेगमेंट नावाचा बॉक्स ओपन होतो बघा. सेगमेंट नावाचा बॉक्स ओपन झालेला आहे. त्यानंतर तिथे सेकंडला ऑप्शन आहे बघा फॅमिली, रिक्वेस्टेड अमाऊंट. बघा, रिक्वेस्टेड अमाऊंट सेकंडलाच ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला एक बॉक्स दिसतोय. त्या बॉक्समध्ये जी काय अमाऊंट तुम्हाला तुमच्या क्यूब मधून विड्रॉल करायची असेल ती तिथे सबमिट करायची आहे तुम्हाला सिम्पली. ओके. जी काय अमाऊंट तुम्हाला विड्रॉल करायची असेल ती सबमिट करायची. बघा, मी
अमाऊंट टाकली की त्यानंतर सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. सेव्हच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की बघा, इथे ही पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट असं एक नाव येतंय. त्या पेंडिंग रिक्वेस्ट अमाऊंट मध्ये, ह्या बॉक्समध्ये, जी का अमाऊंट तुम्ही विड्रॉलिंगला टाकलेली आहे ती इथे पेंडिंग म्हणून दिसेल, आणि ती 24 तासात तुमच्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल होऊन जाईल. सोपी प्रोसेस आहे फंड विड्रॉल करण्याची, जास्त काय अवघड नाहीये. ओके. 2 स्टेप करायचे आहे तुम्हाला, फक्त रिक्वेस्टेड अमाऊंट मध्ये अमाऊंट टाकायची आणि सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं. सेव्हच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला की 24 तासात जी काय अमाऊंट तुम्ही विड्रॉलिंगला टाकलेली आहे ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल होऊन जाईल क्यूब मधून. ओके. सो हे झालं फंड विड्रॉल करणं. आता आपण बघूया आपला तिसरा टॉपिक, वॉचलिस्ट कशी क्रिएट करता. ओके. वॉचलिस्ट कशी क्रिएट करता ते आपण बघूया. सो सिंपल आहे. वॉचलिस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी ते वॉचलिस्ट दिलेले आहे. बाय डिफॉल्ट वॉचलिस्ट इथे क्रिएटेड आहे तुमच्या. बघा, जसं की निफ्टीची वॉचलिस्ट आहे. निफ्टीच्या वॉचलिस्ट मध्ये बघा, निफ्टीचे सर्व स्टॉक्स दिलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर बँक निफ्टीची वॉचलिस्ट आहे. बँक निफ्टीच्या वॉचलिस्ट मध्ये बँक निफ्टीचे सर्व स्टॉक्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर सेन्सेक्सची वॉचलिस्ट आहे. सेन्सेक्स मध्ये सेन्सेक्सच्या स्टॉक्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. बघा, निफ्टी ऑप्शन, बँक निफ्टी ऑप्शन, सेन्सेक्स ऑप्शन. ओके. इथेच बघा, ह्याच लाईनीमध्ये, वॉचलिस्टच्याच लाईनीमध्ये शेवटला राईट साईडला एक छोटासा ग्रीन कलरचा एक बॉक्स आहे. बघा, एक छोटासा इथे ग्रीन कलरचा बॉक्स आहे राईट साईडलाच. त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचंय. त्या बॉक्सवर तुम्ही क्लिक केलं की इथे बघा, ऍड वॉच लिस्ट असं एक नाव येत आहे. ऍड वॉच लिस्ट. ओके. ऍड वॉच लिस्ट. तो सिम्पली तुम्हाला वॉच लिस्ट, ऍड वॉच लिस्ट वर क्लिक करायचंय. ऍड वॉच लिस्ट वर क्लिक केला की इथे तुमच्या वॉच लिस्टला तुम्हाला नाव द्यायचंय. जसं की सपोज इथे मी माझंच नाव देतो वॉच लिस्टला, तर, आणि त्यानंतर क्रिएटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. क्रिएटच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा, वॉचलिस्ट क्रिएट झालेली करण नावाची बघा इथे दिसतीये. इथे वॉचलिस्ट क्रिएट झालेली करण नावाची. आता आपण वॉचलिस्ट तर क्रिएट केली, त्यामध्ये स्टॉक कसे ऍड करायचे ते बघूया. ओके. सो खाली बघा, ऍड स्क्रिप्ट नाव आहे. ऍड स्क्रिप्ट. ओके. ऍड स्क्रिप्ट वर तुम्हाला क्लिक करायचंय. ऍड स्क्रिप्ट वर क्लिक केलं की इथे जो काही स्टॉक तुम्हाला तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करायचा असेल तो सर्च करायचा आहे. ओके. जो कोणता स्टॉक तुम्हाला तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करायचा आहे तो सिम्पली तुम्हाला इथे सर्च करायचा आहे. किशोर सर नक्की भेटेल. सपोज जसं की इथे मी विप्रो सर्च करतो. बघा विप्रो इथे आलेला आहे. बघा, विप्रो एनएससी, विप्रो बीएससी. आता विप्रो एनएससी आणि विप्रो बीएससी असे 2 स्टॉक आलेले इथे. आपण नेहमी एनएससी च्या स्टॉक्स मध्येच ट्रेड करतो. ओके. बीएससी च्या नाही. तर बीएससी ला इग्नोर करायचं. एनएससी चे जे स्टॉक्स आहेत तेच तुमच्या वॉचलिस्ट मध्ये तुम्ही ऍड करा आणि त्यामध्येच ट्रेड करणं प्रेफर करा. ओके. सो बघा, विप्रो एनएससी च्या पुढे एक प्लसचं सिम्बॉल आहे फॅमिली. त्या प्लसच्या सिम्बॉलवर मी क्लिक करणार. क्लिक केलं की त्यानंतर बॅक येऊन जाणार. बॅक आलो बघा, विप्रोचा स्टॉक माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. ओके. विप्रो ऍड झाला. आता मला अजून एक स्टॉक ऍड करायचा आहे माझ्या वॉचलिस्ट मध्ये. सो तो मी कसा करणार ऍड. इथे बघा वरती सर्च अँड ऍड स्क्रिप्ट असं एक नाव आहे. सर्च अँड ऍड स्क्रिप्ट. मी इथे क्लिक करणार. क्लिक केलं की इथे जो काही स्टॉक अजून मला ऍड करायचा असेल माझ्या वॉचलिस्ट मध्ये तो सर्च करणार. सपोज मी इथे पीएनबी सर्च करतो किंवा ओएनजीसी सर्च करतो. बघा, ओएनजीसी, एनएससी, बीएससी दोन्ही स्टॉक आलेत. मी एनएससी च्या पुढे प्लसचं सिम्बॉल आहे त्यावर क्लिक करणार. त्यावर क्लिक केलं. इथून बॅक आलो की बघा,
ओएनजीसी पण माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड झालेला आहे. असे आपण आपल्या वॉचलिस्ट मध्ये 50 स्टॉक ऍड करू शकतो. आपण स्टडीज केलेले काही तुमचे फेवरेट फेवरेट स्टॉक असतील ज्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायला आवडत असेल, असे आपण 50 स्टॉक आपण आपल्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करू शकतो. ओके, आणि मल्टिपल वॉचलिस्ट क्रिएट पण करू शकतो आपण क्यूब मध्ये. हा झाला वॉचलिस्ट ऍड करणं आणि त्यामध्ये स्टॉक कसे आपण ऍड करतो ते. ओके. आता सपोज तुम्हाला तुमच्या वॉचलिस्ट मधून एखादा स्टॉक रिमूव्ह करायचा आहे, सो तो तुम्ही कसा करणार? सिंपल आहे. इथे बघा एडिट वॉचलिस्टचं नाव आहे, त्यावर क्लिक करणार. इथे बघा एव्हरी स्टॉकच्या पुढे तुम्हाला डिलीटचं ऑप्शन येतं, त्या डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करणार. सिम्पली तो रिमूव्ह होऊन जाईल तुमच्या वॉचलिस्ट मधून. ओके. आणि सपोज तुम्हाला वॉचलिस्टच पूर्ण डिलीट करायची आहे, तर ती कशी करणार तुम्ही? जिथून आपण वॉचलिस्ट क्रिएट केली, तो ग्रीन कलरचा बॉक्स, तिथे जाणार. तिथे गेलो की खाली बघा आपल्या नावाची आपल्याला वॉच लिस्ट दिसून जाते, जे काय आपण वॉच लिस्टला नाव दिलं असेल. ओके. सो त्या पुढे बघा डिलीटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. खाली पॉपअप ओपन होतो, येस करून टाकायचं. ओके. येस केलं की ती वॉच लिस्ट तिथून डिलीट होऊन जाईल. सिम्पल आहे. ओके. हे झालं स्टॉक लिस्ट, म्हणजे वॉच लिस्ट मध्ये स्टॉक कसे ऍड करतो. ओके. समजलं असेल तुम्हाला, आय होप. आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघूया. एकच मिनिट. ओके. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे हाऊ टू बाय स्टॉक्स. आपण स्टॉक कसे बाय करू शकतो? नाही सीमा मॅम, जीपे वरून पण तुम्ही फंड ऍड करशाल तर तिथेही कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायची गरज नाही पडत. जीपे किंवा फोन पे वरून तुम्हाला चार्जेस पे करायची गरज पडत नाही. आता आपण बघूया की हाऊ टू बाय स्टॉक्स. क्यूब मध्ये आपण स्टॉक कसे बाय करू शकतो. ओके. सो बघा, लिमिट तुम्ही किती पण फंड ऍड करू शकता सर, ऍट अ टाइम. येस, करू शकता तुम्ही. सो 2 स्टेप मध्ये तेवढा फंड ऍड करा. मोठी अमाऊंट असेल तर 2 स्टेप मध्ये ऍड करा. सिम्पल आहे. किंवा 3 स्टेप मध्ये ऍड करा. सो बघा, आता आपण वॉच लिस्ट क्रिएट केली. आता स्टॉक बाय कसे करायचे ते बघूया. आकाश सर, आपण नेहमी NSE च्या स्टॉक्स मध्येच ट्रेड करतो, BSE च्या नाही. ओके. आता 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 आपण बघूया की स्टॉक्स बाय कसे करतो आपण. ओके. ते आपण ओव्हरऑल बघूया, पूर्ण प्रोसेस समजून घेऊया. स्टॉक बाय करताना फंक्शन्स कसे वर्क करतात. ओके. कुठे कुठे बाय केलं पाहिजे, कसं बाय केलं पाहिजे, ते आपण सर्व ओव्हरऑल समजून घेऊया. सो बघा, मी आता ONGC या स्टॉकवर क्लिक करतो. मी वॉच लिस्ट क्रिएट केली पहिले, तर त्यानंतर त्यामध्ये स्टॉक ऍड केले. आता मला स्टॉक बाय करायचा आहे, तर मी कसं करणार? सपोज आता ONGC आपल्याला बाय करायचं, सिम्पली मी ONGC वर क्लिक करणार. क्लिक केलं ONGC वर की बघा स्टॉकचा ओव्हरव्ह्यू ओपन झालेला आहे. ओपन, त्याचा हाय, लो, क्लोज. ओके. त्याचा पूर्ण ओव्हरव्ह्यू इथे ओपन झालेला आहे. त्यानंतर खाली बघा
बाय आणि सेल असे दोन ऑप्शन आहे. आणि तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकचा चार्ट बघायचा असेल, तर इथे वरती बघा चार्टचं पण ऑप्शन आहे. दिसतंय? इथे क्लिक करून सिम्पली तुम्ही त्या स्टॉकचा चार्ट बघू शकता. हे बघा, इथे चार्ट ओपन झालेला आहे. इथे टाइम फ्रेम तुम्ही सेट करू शकता. बघा, टाइम फ्रेम मी सेट केली. त्यानंतर इथे चार्ट ओपन झालेला आहे बघा ओएनजीसीचा. ओके. सो तुम्ही क्यूब प्लस मधून पर्टिक्युलर स्टॉकचा चार्ट पण इझिली बघू शकता. परत मी बॅक आलो. बघा, इथे बाय आणि सेल असे दोन ऑप्शन आहे. सो स्टॉक बाय करायचा असेल तर मी बायच्या ऑप्शनवर क्लिक करणार. बायच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की त्यानंतर इथे बघा, डिलेव्हरी इंट्राडे ओएनजीसीचा एक. ओके. स्टॉकवर आपण क्लिक केलं, बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं की त्यानंतर इथे ऑप्शन अनेबल झालेले आहे काही. जसं की बघा, डिलेव्हरी, इंट्राडे, सीओ अँड बीओ. ओके. डिलिव्हरी इंट्राडे सीओ अँड बीओ. सो डिलिव्हरीचा यूज आपण कधी करतो स्टॉक बाय करताना फॅमिली, हे सर्व नोट डाऊन करून घ्या तुम्ही तुमच्या बुकमध्ये. ओके. सर्व लिहून घ्या, हे सर्व फंक्शन्स कसे वर्क करतात. बिकॉज बाय करताना वेगळी प्रोसिजर आहे, शॉर्ट सेल करताना वेगळी प्रोसिजर आहे, स्टॉप लॉस आणि टार्गेट लावताना पण वेगळी प्रोसिजर आहे, बट फंक्शन्स हे सर्व सेम येते. ओके. सो बघा, डिलिव्हरीचा यूज आपण कधी करतो, जेव्हा आपल्याला तो स्टॉक लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल. ओके, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म साठी, त्यावेळेस आपण डिलिव्हरी सिलेक्ट करतो. ओके. जेव्हा आपल्याला लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म साठी स्टॉक बाय करायचा असेल, त्यावेळेस आपण डिलिव्हरी सिलेक्ट करतो. त्यानंतर आहे बघा इंट्राडे एमआयएस. इंट्राडे एमआयएस आपण कधी सिलेक्ट करतो फॅमिली, जेव्हा तो स्टॉक आपल्याला आजच बाय करायचा असेल आणि आजच सेल करायचा असेल, म्हणजे आजच त्याची खरेदी आणि आजच त्याची विक्री, सेम डे बाय अँड सेम डे सेल. त्यासाठी आपण इंट्राडे एमआयएस सिलेक्ट करतो. ओके. त्यानंतर आहे सीओ. सीओ मीन्स कव्हर ऑर्डर आणि बीओ, बीओ मीन्स ब्रॅकेट ऑर्डर. सो हे दोघं आपण युज करत नाही आणि आपण रिकमेंड पण करत नाही युज करण्यासाठी, बिकॉज हे प्रॉपर वर्क नाही होत मार्केटमध्ये. सो ह्या दोघं ऑप्शन्सला अवॉइड करा. ओके. तुमचा मेन फोकस डिलिव्हरी आणि इंट्राडेवरच असू द्या. ओके. त्यानंतर आहे बघा खाली टाइप्स. टाइप्स मध्ये लिमिट आहे. आता लिमिटचा यूज कसा आहे, जेव्हा आपल्याला एखादा स्टॉक मार्केट प्राइसच्या, ओके, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करायचा असेल. ओके. जेव्हा आपल्याला एखादा स्टॉक मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करायचा असेल, तर त्यावेळेस आपण काय यूज करतो, लिमिट. आता खालच्या प्राइसला कसं, तर एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघूया. ओके. ओएनजीसी ची प्राइस काय चालू आहे इथे, 273 रुपये. बट हा मला बाय करायचा आहे 270 रुपयांना, म्हणजे खालची प्राइस झाली ना, मार्केट प्राइस काय 273 रुपये. पण मला बाय कितीला करायचं आहे, 270 रुपयांना, मीन्स खालची प्राइस झाली. सो मी काय करणार, इथे प्राइसच्या सेक्शन मध्ये माझी बाईंगची प्राइस टाकणार. सपोज मी इथे माझी बाईंगची प्राइस टाकतो 270 रुपये. मी माझी बाईंगची इथे प्राइस टाकली 270 रुपये. मी सिम्पली बायच्या ऑप्शनवर क्लिक करणार. बघा, मी बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं. क्लिक केलं की ही ऑर्डर कुठे आली, इथे बघा ऑर्डर्स मध्ये. खाली बघा ऑर्डर्स. ऑर्डर्स मध्ये ओपन मध्ये मला ती ऑर्डर माझी शो होतीये. आता फॅमिली, ही ऑर्डर ओपन मध्ये का शोधतीये, बिकॉज मी मार्केट प्राइसला तो स्टॉक बाय नाही केलेला आहे, मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला तो स्टॉक बाय केलेला आहे. म्हणजे अजून त्या ऑर्डर मध्ये मला माझी पोझिशन भेटलेली नाही. ही ऑर्डर एक एक पेंडिंग ऑर्डर इथे आहे. जेव्हा मार्केट 273 वरून 270 वर येईल, तेव्हा ही ऑर्डर माझी एक्झिक्यूट होईल आणि इथे कम्प्लीट म्हणून दिसेल आणि माझ्या पोर्टफोलिओला माझी इथे पोझिशन दिसेल मला. ओके. तर हे कधी होईल, बट जेव्हा मार्केट 273 वरून 270 वर येईल, माझ्या बाईंगच्या प्राइस पर्यंत येईल, माझी बाईंगची प्राइस तो हिट करेल, त्यावेळेस मला त्या ऑर्डरमध्ये, त्या स्टॉक्स मध्ये पोझिशन भेटेल. ओके. तर ती ऑर्डर इथेच दिसेल तुम्हाला पेंडिंग म्हणून. ओके. ती ऑर्डर तुम्हाला तवर इथेच दिसेल पेंडिंग म्हणून. हा झाला लिमिटचा यूज. ओके.
हा झाला लिमिटचा यूज. आता आपण बघूया पुढचे फंक्शन्स कसे वर्क होतात. त्यानंतर आहे मार्केट. ओके. मार्केट आपण कधी यूज करतो? जेव्हा एखादा स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसलाच बाय करायचा आहे. जसं की ओएनजीसी ची प्राइस ₹274 आहे. मला ह्याच प्राइसला बाय करायचं आहे, 274.5. ह्याच प्राइसला जी काही करंट प्राइस असेल मार्केटची त्याच प्राइसला बाय करायचं आहे. तर सिम्पली मी मार्केट सिलेक्ट करणार आणि बाय करणार. हा, क्वांटिटी चेंज करायच्या असतील तर तुम्ही इथून क्वांटिटी वाढवू शकता किंवा कमी करू शकता. ओके. क्वांटिटी तुम्ही इथून चेंज करू शकतात आणि डायरेक्टली बाय करायचंय. तुम्ही डायरेक्ट हा स्टॉक बाय केला तर हा कुठेही पेंडिंग मध्ये राहणार नाही. डायरेक्टली एक्झिक्युटेड मध्ये तो तुम्हाला कंप्लीट म्हणून दिसेल. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पोझिशन भेटलेली आहे, तुम्ही पोझिशन कॅरी केलेली आहे तिथे, आणि पोर्टफोलिओला पोझिशन्स मध्ये तो स्टॉक तुम्हाला शो होईल. ओके. हा झाला मार्केटचा यूज. मी मार्केट मध्ये पण आपण बाय करून बघूया, बट पहिले फंक्शन्स समजून घेऊया पूर्ण. ओके. हा झाला मार्केटचा यूज. ओके. त्यानंतर आहे बघा एस एल. आता फॅमिली, एस एल आपण हा, एस एल चा फुल फॉर्म आहे स्टॉप लॉस. एस एल हा आपण इंट्राडे कॅश सेगमेंट मध्ये यूज करत नाही. एस एल चा यूज हा ऑप्शन अँड फ्युचर मध्ये होतो. ओके. सो एस एल पण इथे सोडून द्या. एस एल सोडला की उरला काय, फक्त इथे एस एल एम. ओके. एस एल एम आपण कधी यूज करतो फॅमिली? जेव्हा तो स्टॉक आपल्याला मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला बाय करायचा असेल. जसं की आपण लिमिटचं बघितलं. लिमिट कधी यूज करतो? मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला स्टॉक बाय करण्यासाठी. तसंच एस एल एम आपण कधी यूज करतो? मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला स्टॉक बाय करायचा असेल त्यावेळेस. ओके. आणि एस एल एम चा फुल फॉर्म आहे स्टॉप लॉस मार्केट. ओके. स्टॉप लॉस मार्केट. बघा, मी एस एल एम मध्ये पण तुम्हाला बाय करून दाखवतो. बघा, मी एस एल एम सिलेक्ट केलं की खाली बघा ट्रिगर. ट्रिगरचं एक सेक्शन ओपन झालेलं आहे. आता करंट प्राइस काय विप्रोची? ₹274. आता हा मला बाय करायचा आहे सपोज ₹280. तर मी इथे माझी बाईंगची प्राइस टाकणार, जी वरची असेल 280. टाकली मी माझी बाईंगची प्राइस. त्यानंतर मी सिम्पली बायच्या ऑप्शनवर क्लिक करणार. बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा ओपन मध्ये एसएलएम ची पण ऑर्डर कुठे आली? ओपन मध्ये. ओपन मध्ये का? तर बिकॉज पेंडिंग ऑर्डर आहे ती. ती एक्झिक्यूट कधी होईल? जेव्हा मार्केट 274 वरून 280 वर जाईल त्यावेळेस ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि त्यामध्ये मला माझी पोझिशन भेटेल. बरोबर. त्यावर ती ऑर्डर इथेच तुम्हाला पेंडिंग म्हणून दिसेल. जेव्हा मार्केट 274 वरून 280 वर शिफ्ट होईल त्यावेळेस ती ऑर्डर माझी एक्झिक्यूट होईल आणि पोर्टफोलिओ मध्ये मला माझे पोझिशन दिसेल. हा झाला एसएलएम चा यूज. ओके. हा झाला एसएलएम चा यूज. सो फॅमिली, समजलंय तुम्हाला आपण स्टॉक बाय कसे करू शकतो क्यूब मध्ये? ओके. मॅम, आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये डिस्कस करूया. जे काही क्वेश्चन असतील तुमचे ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून ठेवा. ओके, तुमच्या बुकवर. मग आपण एंड ऑफ द सेशन चर्चा करूया त्यावर नक्कीच. त्यानंतर बाईंगचा टॉपिक तुम्हाला क्लिअर आहे? बाय आपण कसं करतो, काय काय फंक्शन्स बाय करताना यूज होतात? ओके. सो आता आपण क्यूब मध्ये शॉर्ट सेल कसं करू करू शकतो आपण ते बघूया. ओके. आता तुम्हाला सीमा मॅम, एस एल रिपीट करू? ओके. एस एल चा यूज हा कॅश सेगमेंट मध्ये होत नाही मॅम. तो ऑप्शनल फ्युचर मध्ये आपण यूज करतो. एस एल चा यूज हा कॅश सेगमेंट मध्ये होतच नाही. जेव्हा तुम्ही इंट्राडे करशाल त्यावेळेस एस एल चा यूज होणार नाही तिथे. ऑप्शन फ्युचर करशाल तर त्यावेळेस एस एल चा यूज होईल. ओके. सो आता शॉर्ट सेल करणं म्हणजे काय, कोणाकोणाला माहिती आहे फॅमिली? तुम्ही सेशन केले असतील सरांचे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर समजून सांगितलेलं आहे की शॉर्ट सेल म्हणजे काय. ओके.
तुमचा एक छोट्या शब्दात आन्सर ड्रॉप करा चॅट बॉक्स मध्ये. शॉर्ट सेल म्हणजे काय? बरोबर. महेश सर. ओके, बरोबर. When we don't have shares and buy. जेव्हा मॅम बाय नाही सेल. सो आपण बघूया की शॉर्ट सेल आपण क्यूब मध्ये कसं करतो. ओके. बघा, ओएनजीसी ओएनजीसीच आपण एक्झाम्पल घेऊया इथे पण. बघा, मी ओएनजीसी वर क्लिक केलं. ओएनजीसी वर मी क्लिक केलं की त्यानंतर बघा, बाय आणि सेल असे दोन ऑप्शन होते. मी बाय करण्यासाठी बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं. बट मी केलेले स्टॉक सेल करण्यासाठी हे सेलचं ऑप्शन इथे ते स्टॉक सेल करण्यासाठी नाही आहे. ओके. हे ऑप्शन आहे शॉर्ट सेल करण्यासाठी. ओके. बाय केलेले स्टॉक सेल करण्यासाठी हे ऑप्शन इथे आहे नाही. हे ऑप्शन इथे तुम्हाला दिलेलं आहे शॉर्ट सेल करण्यासाठी. ओके. बघा, मी त्या ऑप्शनवर क्लिक केलं की बघा परत सेम विंडो ओपन झाली, फक्त कलर डिफरन्स आहे. बाय करताना ग्रीन विंडो होती आणि शॉर्ट सेल करताना रेड कलरची विंडो ओपन झालेली. बाकी सर्व फंक्शन्स तिथे सेम आहे, बट त्यांचे यूज वेगवेगळे आहे इथे. ओके फॅमिली. तर इथे कन्फ्यूज नका होऊ तुम्ही. मी जे काही सांगणार आहे ते परत एकदा नोट डाऊन करून घ्या. ओके. सिम्पल. आता इथे डिलेव्हरी आहे. तर बघा फॅमिली, डिलेव्हरीचा यूज हा शॉर्ट सेल करताना होत नाही. ओके. आपण डिलेव्हरीचा यूज शॉर्ट सेल करताना करत नाही आणि होत पण नाही. तुम्ही डिलेव्हरीमध्ये शॉर्ट सेलची ऑर्डर टाकशाल तर ती ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जाईल, बिकॉज डिलेव्हरी यूज होतच नाही शॉर्ट सेलसाठी. आणि जसं की मी सांगितलेलं सीओबीओ आपण रिकमेंड करत नाही, ते प्रॉपर वर्क नाही करत. तर शॉर्ट सेल करताना फक्त आता कोणता ऑप्शन अनेबल आहे इथे? इंट्राडे एमआय. जेव्हा पण तुम्ही स्टॉक शॉर्ट सेल करशाल तर नेहमी इंट्राडे एमआय सिलेक्ट करून घ्यायचं सर्वात पहिले प्रायोरिटीवर. ओके. इंट्राडे एमआय सिलेक्ट केला की त्यानंतर खाली टाइप्स आहे. टाइप्स मध्ये बघा, लिमिट आहे, मार्केट आहे, एस एल आणि एस एल एम आहे. बरोबर. आता इथे बघा, लिमिटचा यूज कसा होतो शॉर्ट सेल करताना फॅमिली? उलटा होतो. बाय करत होतो ना, बाय करताना जो लिमिटचा यूज इथे झालेला आहे त्याचा ऑपोजिट होतो, एकदम ऑपोजिट. म्हणजे बाय करताना आपण बघितलं की लिमिटचा यूज मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करायचा असेल त्यावेळेस झालेला. बट शॉर्ट सेल करताना लिमिटचा यूज हा मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला तुम्हाला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल त्यावेळेस होतो. ओके. मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला तुम्हाला स्टॉक शॉर्ट सेल करायचा असेल की त्यावेळेस इथे लिमिटचा यूज होतो. आता बघा, कसं सिंपल आहे. तुम्हाला लिमिट सिलेक्ट करायची आणि तुमची शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकायची जी काय वरची असेल. एक्झाम्पल, 274 हा ओएनजीसी करंट प्राइस आहे. मला शॉर्ट सेल करायचा आहे हा 276 किंवा 78 वर, मीन्स वरची प्राइस. एक एक्झाम्पल देतोय. ओके. वरची प्राइस मी सिम्पली ती प्राइस इथे टाकणार. मी ती प्राइस इथे टाकली की सेल करणार. सेल केलं की ती ऑर्डर कुठे जाणार? लिमिट मध्ये मी एखादी ऑर्डर प्लेस करतोय, देन ती ऑर्डर कुठे शो होणार मला? बरोबर सचिन सर. आकाश माने सर, होल्डिंग्स मध्ये का दिसेल मला ती ऑर्डर? जेव्हा मी लिमिट मध्ये ऑर्डर प्लेस करतोय तर सिम्पली ती ऑर्डर कुठे जाणार माझी? बघा, मी ती लिमिटची ऑर्डर प्लेस केली, 278 प्राइस टाकली, सेल केलं. कुठे आली ती ऑर्डर? ओपन मध्ये. ओपन मध्ये का? बिकॉज ती तिथे पेंडिंग आहे.
मार्केटची प्राइस 274 आहे आणि मी ऑर्डर कितीला प्लेस केलेली आहे? 278 रुपयांना. ओके. 278 रुपयांना मी माझी ऑर्डर तिथे प्लेस केलेली आहे. तर ती तिथे पेंडिंग म्हणून मला दिसेल ओपन मध्ये. आणि ती माझी ऑर्डर एक्झिक्यूट कधी होईल? मी परत एकदा रिपीट करतोय. ती ऑर्डर एक्झिक्यूट कधी होईल? जेव्हा मार्केट 274 वरून 278 वर जाणार, त्यावेळेस ती ऑर्डर तिथे एक्झिक्यूट होईल. ओके. तुम्ही लिमिट आणि एसएलएम मध्ये जेव्हा पण ऑर्डर प्लेस करशाल फॅमिली, हे लक्षात ठेवा की त्या ऑर्डर तुम्हाला ओपन मध्ये दिसणार, बिकॉज त्या पेंडिंग राहील. एकतर लिमिट मध्ये जेव्हा पण तुम्ही ऑर्डर प्लेस करशाल तर खालची वरची प्राइस राहणार. एसएलएम मध्ये पण तुम्ही ऑर्डर प्लेस करशाल तर खालची वरची प्राइस राहणार, मार्केटची ऍक्च्युअल प्राइस नसणार तिथे. सो म्हणून त्या ऑर्डर तुमच्या ओपन मध्येच तुम्हाला दिसेल. आणि त्या हिट कधी होईल म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पोझिशन कधी भेटेल? जेव्हा तुम्ही सेट केलेल्या प्राइस पर्यंत मार्केट येईल, त्यानंतर त्या ऑर्डर तुमच्या एक्झिक्यूट होईल आणि पोर्टफोलिओला तुम्हाला पोझिशन भेटेल. परत एकदा रिपीट करतोय मी. त्या ऑर्डर एक्झिक्यूट, तुम्ही ज्या प्राइस सेट केलेल्या आहेत त्या प्राइस पर्यंत मार्केट आलं की त्यानंतरच त्या ऑर्डर एक्झिक्यूट होईल. एसएलएम आणि लिमिट मध्ये जेव्हा पण तुम्ही ऑर्डर प्लेस करशाल. ओके. आता समजलंय तुमच्या सर्वांना? बघा, आता आपण कसला यूज बघितला? लिमिटचा. बरोबर. लिमिटचा यूज बघितला आपण. आता मार्केटचा यूज सिंपल आहे, तुम्हाला तर माहितच आहे मार्केटचा यूज. बाय करताना जो मार्केटचा यूज झालेला, सेम शॉर्ट सेल करताना पण मार्केटचा यूज सेम होतो इथे. म्हणजे जी काही करंट प्राइस असेल मार्केटची, जी काही आत्ताची प्राइस चालू असेल मार्केटची, जसं की 274.15 रुपये, त्याच प्राइसला मला तो स्टॉक बाय करायचा, सेल करायचा असेल, शॉर्ट सेल करायचा असेल, सिम्पली मी काय करणार? इंट्राडे सिलेक्ट केला, मार्केट सिलेक्ट केला, सेल केला. तो सेल केला तर ही ऑर्डर कुठे जाणार? डायरेक्टली एक्झिक्युटेड मध्ये कंप्लीट म्हणून दिसेल आणि पोर्टफोलिओला मला माझी पोझिशन दिसेल. ओके. पोर्टफोलिओला मला माझी पोझिशन दिसेल. एकच मिनिट फॅमिली. ओके. समजलंय तुम्हाला मार्केटचा यूज? त्यानंतर एसएलचा यूज परत एकदा रिपीट करतोय. कॅश सेगमेंट मध्ये होत नाही. एसएल हा नेहमी फ्युचर अँड ऑप्शन मध्येच यूज करायचं. म्हणजे हे फंक्शन फक्त फ्युचर अँड ऑप्शन मध्येच तुम्ही यूज करा. कॅश सेगमेंट मध्ये जसं की इंट्राडे इक्विटी मध्ये होत नाही एसएलचा यूज. ओके. सो त्यानंतर आहे इथे आपल्याला एसएलएम. एसएलएम आपण कधी यूज करतो फॅमिली? जसं की मी तुम्हाला सांगितलं, लिमिटचा यूज शॉर्ट सेल करताना कसा झाला? मार्केट प्राइसच्या वरच्या प्राइसला सेल करण्यासाठी. तसंच एसएलएम चा यूज आता कुठे होणार? सांगा तर, मला आन्सर द्या तर. एसएल चा यूज हा कुठे होणार? मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला बाय करण्यासाठी. ओके. बघा, मी इथले सिम्पली तुम्हाला यूज करून दाखवतो एसएलएम चा. एसएलएम मी सिलेक्ट केलं. आता ट्रिगर प्राइस मध्ये मला माझ्या शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकायची, जी खालची असणार. ओके. ट्रिगर प्राइस मध्ये मी माझ्या शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकणार, जी मार्केट प्राइसच्या खालची प्राइस असणार. ओके. बघा, जसं की इथे मार्केटची आत्ता करंट प्राइस काय चालू आहे? 274 रुपये. बट मला हा शॉर्ट सेल करायचा आहे 270 रुपयांना. एक्झाम्पल. ओके. 270 रुपयांना हा मला शॉर्ट सेल करायचा आहे. तर ट्रिगर मध्ये मी माझी शॉर्ट सेलिंगची प्राइस टाकणार, 270 रुपये टाकली. मी त्याला सेल केलं. सेल केलं मी त्याला की त्यानंतर ती ऑर्डर कुठे आली माझी? ओपन मध्ये. ओके. ओपन मध्ये ती ऑर्डर माझी आली. ओपन मध्ये का? बिकॉज मी मार्केट प्राइसच्या खालच्या प्राइसला तो शॉर्ट सेल केलेला आहे. बरोबर. येस मॅम, लेस देन मार्केट प्राइस. इथे ओपन मध्ये मला दिसतीये. ती ऑर्डर एक्झिक्यूट कधी होईल? जेव्हा मार्केट 274 वरून 270 वर येईल, त्यावेळेस ती ऑर्डर माझी एक्झिक्यूट होईल आणि मला माझ्या पोर्टफोलिओ मध्ये माझी पोझिशन दिसेल. ओके.
समजलंय फॅमिली तुम्हाला? शॉर्ट सेलिंग करतानाची प्रोसेस तुम्ही लिहून घेतलंय हे सर्व तुमच्या बुकमध्ये? काही रिपीट करण्याची गरज आहे? ओके. सो बघ, तुम्हाला जे नाही समजलं असेल ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये त्यावर चर्चा करूया नक्कीच. ओके. तर शॉर्ट सेलिंगची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगितलेली. ओके. आता आपण बघूया की स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं सेट करतो आपण आपल्या ऑर्डरला. ओके. स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण कसं सेट करू शकतो आपल्या ऑर्डरला ते बघूया आपण. ओके. सो फॅमिली, स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करताना हे नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुमची ऑर्डर ही एक्झिक्यूट नाही होत, त्या ऑर्डर मध्ये तुम्हाला पोझिशन नाही भेटत, तोपर्यंत त्या ऑर्डरला तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करता येणार नाही. ओके. जवळ तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये शो नाही होत पोझिशन्स मध्ये, तोपर्यंत त्या स्टॉकला तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस हे सेट करता येणार नाही. सो बघा, आता मी तुम्हाला बाय करून दाखवतो मार्केट प्राइसला स्टॉक. ओके. बघा, बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं, इंट्राडे सिलेक्ट केलं, मार्केट सिलेक्ट केलं आणि मी स्टॉक बाय केला. बघा, मी स्टॉक बाय केला तो ओपन मध्ये नाही दिसत आहे मला. तो कुठे दिसतोय? डायरेक्टली एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसतोय. बघा, एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसतोय. का? बिकॉज आपण मार्केटची जी करंट प्राइस आहे त्याच प्राइसला आपण तो स्टॉक बाय करून घेतले आहे. बरोबर. म्हणून तो कुठे दिसतोय मला? एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसतोय. आणि त्यानंतर बघा, पोर्टफोलिओला माझी पोझिशन दिसते. त्या स्टॉक मध्ये मला पोझिशन भेटलेली आणि ती पोर्टफोलिओ मध्ये शो होते बघा पोझिशन मध्ये. आता मला त्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचा असेल तर मी काय करणार? पोर्टफोलिओ मध्ये आलो. ओके. पोर्टफोलिओ मध्ये आलो, सिम्पली त्या स्टॉकवर क्लिक करणार. पोझिशन मधल्या जो काही ओएनजीसीचा स्टॉक आहे त्या स्टॉकवर मी क्लिक करणार. त्या स्टॉकवर मी क्लिक केलं की त्यानंतर बघा, ऍड आणि एक्झिट असे दोन ऑप्शन इथे शो होत आहे. ऍड आणि एक्झिट. मी काय करणार आता? एक्झिटच्या ऑप्शनवर क्लिक करणार. एक्झिटच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की बघा, परत एक रेड कलरची सेम विंडो ओपन झालेली. बट इथे ही विंडो आपल्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करण्यासाठीची आहे. पोर्टफोलिओ मधून जेव्हा पण तुम्ही स्टॉक क्लिक करणार आणि एक्झिट करणार, तर तिथे तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करायचे. ओके. बघा, आता टार्गेट सेट करण्यासाठी आपण लिमिटचा यूज करतो. शॉर्ट सेल असो की बाईंग असो, टार्गेट तुम्हाला तुमच्या ऑर्डरला सेट करायचं आहे तर नेहमी तुम्ही लिमिटचाच यूज करायचा त्या टाइमी. ओके. बघा, मी लिमिट सिलेक्ट केली इथे. लिमिट सिलेक्ट केली, माझी बाईंगची प्राइस काय होती? 274 रुपये. आता मी 2 पॉईंटचा टार्गेट सेट करतो. ओके. 2 पॉईंटचं टार्गेट सेट करतो मी माझं. जसं की 276 रुपयांचं. ओके. एक्झाम्पल, एक 276 रुपयांचं मी टार्गेट सेट केलेलं आहे इथं, 2 पॉईंटचं. ओके. आणि त्यानंतर त्याला केलं सेल. त्याला केलं सेल. ओके. सेल केलं की ती ऑर्डर कुठे आली माझी? बघा, ओपन मध्ये. ती पण ऑर्डर ओपन मध्ये दिसणार. असं का? तर ऑब्व्हियसली आपण टार्गेट तिथे सेल केलेलं आहे, सॉरी, टार्गेट तिथे सेट केलेलं आहे. मार्केट जेव्हा 276 वर जाईल तर ऑटोमॅटिक आपण स्क्वेअर ऑफ करून टाकू पोझिशन मधून, म्हणजे ऑटोमॅटिक हा सेल होऊन जाईल. ही सेलची ऑर्डर इथे प्लेस केलेली आहे असं समजून घ्या तुम्ही. मार्केट जेव्हा 276 वर जाईल तर ऑटोमॅटिक टार्गेट हिट करून तेवढा प्रॉफिट घेऊन मी ऑटोमॅटिक बाहेर पडणार मार्केटच्या. ओके. म्हणून ती ऑर्डर ओपन मध्ये दिसतीये. आता हे झालं टार्गेट सेट करणं. आता स्टॉप लॉस कसा सेट करायचा? तर सेम, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जाणार. पोर्टफोलिओ मध्ये गेले की स्टॉकवर क्लिक करणार. ते स्टॉकवर क्लिक केलं, एक्झिटचं ऑप्शन आलाय, एक्झिटवर क्लिक करणार. एक्झिटवर क्लिक केलं की त्यानंतर एसएलएम आहे. स्टॉप लॉस सेट करण्यासाठी इथे एसएलएम चाच यूज करायचा, बाईंग असो की शॉर्ट सेलिंग असो. तुम्हाला तुमच्या ऑर्डरला स्टॉप लॉस सेट करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही नेहमी एसएलएम चाच यूज करायचा. ओके. फॅमिली, एकच सेकंड. ओके, एकच सेकंड.
ओके, सो बघा, एसएलएम चा यूज आपण कधी करतो? एसएलएम चा यूज आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला आपल्या ऑर्डरला स्टॉप लॉस सेट करायचा असेल. ओके, आता मी 2 पॉईंटचं टार्गेट सेट केलं माझ्या ऑर्डरला, बरोबर. आता मी 2 पॉईंटच स्टॉप लॉस सेट करणार, तर 2 पॉईंटचा स्टॉप लॉस मध्ये किती असेल? 272 रुपये. मी एसएलएम सिलेक्ट केलं की त्यानंतर ट्रिगर मध्ये माझ्या स्टॉप लॉसची प्राइस टाकणार. ट्रिगर मध्ये मी माझ्या स्टॉप लॉसची प्राइस टाकणार 272 रुपये. ओके, माझ्या स्टॉप लॉसची प्राइस टाकली मी आणि त्यानंतर सेल करणार त्याला. त्याला सेल केलं की बघा, ऑर्डर्स मध्ये माझे दोन्ही ऑर्डर मला दिसत आहे. एसएलएम मीन्स माझा स्टॉप लॉस, लिमिट मीन्स माझा टार्गेट. दोन्ही ऑर्डर मी इथे सेट केलेले आहे, टार्गेटची आणि स्टॉप लॉसची. ओके, ह्या प्रकारे आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस आपल्या ऑर्डरला प्लेस करू शकतो. दोन्ही ऑर्डर एक खटी आपल्याला प्लेस करता येत नाही. वेगवेगळे ऑर्डर्स आहेत, सो वेगवेगळे म्हणजे प्रत्येक ऑर्डर सेपरेटली तुम्हाला प्लेस करावी लागेल, स्टॉप लॉसची आणि टार्गेटची. पुन्हा मॅम सिंपल आहे बघा. टार्गेट कसं सेट करतो आपण? बघा, ओएनजीसी हा आपला स्टॉक आपल्याला पोर्टफोलिओ मध्ये दिसायला पाहिजे. म्हणजे जो काही स्टॉक तुम्ही बाय करशाल त्यामध्ये तुम्हाला पोझिशन भेटायला पाहिजे. ओके, जसं की ओएनजीसी मध्ये मला पोझिशन भेटलेली आहे, इथे माझा स्टॉक मला शो होतोय. मी सिम्पली त्या स्टॉकवर क्लिक करणार. क्लिक केलं की ऍड आणि एक्झिट असे दोन ऑप्शन येत आहेत. मी एक्झिट वर क्लिक करणार. एक्झिट वर क्लिक केलं की टार्गेट सेट करण्यासाठी, ओके, टार्गेट सेट करण्यासाठी मी नेहमी लिमिटचा यूज करणार. मी लिमिट सिलेक्ट केली की प्राइसच्या सेक्शन मध्ये माझ्या टार्गेटची प्राइस टाकणार. ओके, प्राइसच्या सेक्शन मध्ये माझ्या टार्गेटची प्राइस टाकणार. टार्गेटची प्राइस टाकली प्राइसच्या सेक्शन मध्ये की सेल करणार त्याला. त्याला सेल केलं की ती ऑर्डर कुठे येणार माझी? ओपन मध्ये. इथे लिमिटची ऑर्डर माझी सेट झालेली दिसेल. मीन्स माझा टार्गेट सेट झालेला आहे. सेम प्रोसिजर तुम्हाला स्टॉप लॉस सेट करताना पण करायची आहे. फक्त तिथे एसएलएम सिलेक्ट करायचं आणि तुमच्या स्टॉप लॉसची प्राइस ही ट्रिगर मध्ये टाकायची. तुमचा स्टॉप लॉस पण तिथे सेट होऊन जाईल. ओके, आता सपोज मार्केट कधी खाली आलं, मार्केटची डायरेक्शन कधी डाऊन साइड असली तर तुमचा स्टॉप लॉस तिथे हिट होऊन जाईल आणि तुम्ही स्क्वेअर ऑफ करून टाकशाल, पोझिशन बाहेर पडून जाशाल स्टॉप लॉस हिटून. म्हणजे तुमचं अफोर्डेबल प्रॉफिट घेऊन तुम्ही मार्केटच्या बाहेर पडशाल. ओके. पण सीमा मॅम, मला क्वेश्चन नाही कळाला तुमचा. बघा, मार्केटची डायरेक्शन कधी डाऊन साइड असली तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल आणि तुमचा अफोर्डेबल जो काही तुम्हाला लॉस असेल तो ठराविक लॉस असेल तुमचा. म्हणजे तुम्ही एवढाच लॉस प्रेफर करू शकता आणि तेवढा लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडशाल. म्हणून तुम्ही तिथे स्टॉप लॉस सेट केलाय. आणि टार्गेट मीन्स की ह्या या प्राइस पर्यंत स्टॉक गेला की तिथून माझा टार्गेट हिट होणार आणि तेवढा प्रॉफिट घेऊन मी मार्केटच्या बाहेर पडणार, पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकेल. ओके, बाईंग साठी बाय केला आहे स्टॉक तर सेम प्रोसिजर आहे. बायच केलेला आहे मी स्टॉक आणि बाय केलेल्या स्टॉकलाच टार्गेट आणि स्टॉपला सेट केलेलं आहे मी, सीमा मॅम. यस सागर सर, बरोबर. स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्ही दोघं सेट केलं आणि दोघं कोणत्या पण प्राइस पर्यंत मार्केट केलं आणि सपोज तुमचं लिमिट हिट झालं, मीन्स टार्गेट हिट झालं की तेवढा प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडून जाशाल. तुमचं स्टॉप लॉस हिट झाला की तेवढा ठराविक लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडून जाशाल. ओके. यासाठी तुम्हाला इथे टार्गेट आणि स्टॉप लॉसचं ऑप्शन अनेबल करून दिलेलं आहे. आता हे झालं टार्गेट अँड स्टॉप लॉस सेट करणं. आता आपण यांचे सिनेरिओज बघूया. 3 सिनेरिओ आहे, बेसिक सिनेरिओ आणि महत्वाचे आहे, ते समजून घेऊया. बघा, आता फॅमिली इथे सपोज तुमचं टार्गेट हिट झालेलं आहे. ओके, एक एक्झाम्पल, तुमचं हे टार्गेट इथे हिट झालेलं आहे. ओके, आणि तुम्ही पोझिशन मधून स्क्वेअर ऑफ केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जी काही पोझिशन तुमची चालू होती तिथून तुम्ही बाहेर पडलेले. ओके, प्रॉफिट घेऊन. यावेळेस काय होतं, आपण स्क्वेअर ऑफ केला, आपला टार्गेट हिट झाला, आपल्याला वाटतं आपण पोझिशनच्या बाहेर पडलेलो आहे. हा, ऑब्व्हियसली आपण बाहेरच पडून जातो पोझिशनच्या. स्क्वेअर ऑफ करून टाकतो आपण, टार्गेट हिट झालं म्हणजे. किंवा स्टॉप लॉस जरी हिट झाला म्हणजे स्क्वेअर ऑफ झालेली पोझिशन, मार्केटच्या बाहेर पडलेलो आहे आपण. बट बघा, सपोज इथे लिमिट तुमची हिट झाली, टार्गेट हिट झालं की ही ऑर्डर इथे कम्प्लीट म्हणून दिसेल.
आणि इथे फक्त एसएलएम ची ऑर्डर शो होईल पेंडिंग म्हणून, बट लिमिटची ऑर्डर ही इथे कम्प्लीट म्हणून दिसेल, ते हिट झालं तर. तर फॅमिली, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय? अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय? जी पेंडिंग ऑर्डर इथे असेल एसएलएम ची किंवा टार्गेटची, जी काही पेंडिंग ऑर्डर ऑर्डर इथे असेल, तर ती तुम्हाला मॅन्युअली कॅन्सल करायची आहे. मॅन्युअली कॅन्सल कशी करणार तुम्ही ती? त्या ऑर्डरवर क्लिक करायचं, कॅन्सलचं ऑप्शन आहे, कॅन्सलवर क्लिक करायचं, खाली एक पॉपअप ओपन होतो बघा, डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ऑर्डर, यस करून टाकायचंय. ओके. असं का? तर बघा, फर्स्ट सिनेरिओ असा आहे की मार्केट टायमिंग. सपोज आता 3 वाजत आलेले आहे आणि तुम्ही स्क्वेअर ऑफ केलेलं आहे ऑलरेडी मार्केटमधून, बट तुम्ही तुमची पेंडिंग ऑर्डर जी काही तिथे आहे सेट, ती कॅन्सल नाही केलेली. तर मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर ती ऑर्डर कोण कॅन्सल करेल? सेबी. ओके. ती ऑर्डर सेबी कॅन्सल करेल, आणि सेबीने ती ऑर्डर कॅन्सल केली मीन्स तुम्हाला त्यावर पॅनल्टीज पे करावे लागतील, बिकॉज तुमचं काम सेबी करतीये. तुमचं काम होतं ना ते. ऑर्डर तुम्ही प्लेस केलेलं आहे, तुम्ही मार्केट क्लोज होण्याच्या आधी त्या कॅन्सल नाही केल्या, तर सेबी कॅन्सल करेल, आणि मग सेबी त्यावर तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील सेबीचे. ओके. हा झाला फर्स्ट सिनेरिओ, मार्केट टायमिंगचा. सेकंड सिनेरिओ बघा, काय वेळेस काय होतं की तुम्ही सपोज इथे ऑर्डर कॅन्सल नाही केली, तुमचं टार्गेट तर हिट झालं, 276 रुपयांचं टार्गेट तुम्ही सेट केलेलं आहे, ते हिट झालं इथून. ओके. आणि तुम्ही बाहेर पडले पोझिशनच्या प्रॉफिट घेऊन. बट आता मार्केट वरती गेलं 276 वर, ते रिव्हर्सल पण फिरू शकतं, बरोबर? मार्केट जसं वरती गेलेलं आहे तसं ते खाली पण येऊ शकतं. आणि ते खाली आलं, 272 वर आलं, तुमच्या या एसएलएम च्या ऑर्डर पर्यंत ते मार्केट आलं 272 वर, आणि ह्या ऑर्डरला त्यांनी हिट केलं, तर इथून तुमची न्यू पोझिशन कॅरी होऊन जाईल. म्हणजे त्या स्टॉक मध्ये तुम्हाला एंट्री पण नसेल घ्यायची, तरी इथून तुमची परत एक न्यू पोझिशन कॅरी होऊन जाईल, तुम्हाला माहित पण नसणार. ओके, बिकॉज ती ऑर्डर पेंडिंग होती. ऑब्व्हियसली तिथून तुम कॅन्सल नाही केली आणि मार्केट त्या ऑर्डर पर्यंत आलं, तर एखादी पोझिशन तिथून कॅरीच होऊन जाईल. इथून तुमची एसएलएम ची ऑर्डर आहे, म्हणजे शॉर्ट सेलिंगची पोझिशन इथून कॅरी होऊन जाईल तुमची, ऑटोमॅटिक, तुम्हाला माहित पण नाही राहणार. म्हणजे तुम्हाला ना तुमच्या ध्यानी राहणार की आपण कोणत्या पोझिशन मध्ये आहे की नाही, बट तरी ऑटोमॅटिक ती पोझिशन कॅरी होऊन जाईल. तर हे पण टाळण्यासाठी तुम्ही नेहमी ऑर्डर कॅन्सल करत चला. ओके. हा सिनेरिओ पण टाळण्यासाठी ऑटोमॅटिक ऑर्डर, म्हणजे ऑटोमॅटिक आपण पोझिशन मध्ये जाण्यापेक्षा कॅन्सल करून टाकायचं, ज्या काय आपण ऑर्डर प्लेस केलेल्या असेल, स्टॉप लॉस किंवा मार्केटच्या स्टॉप लॉस आणि टार्गेटच्या ज्या काही ऑर्डर तुम्ही प्लेस केलेल्या आहे, त्या तुम्ही मॅन्युअली कॅन्सल करायच्या. सागर सर, पॅनल्टी सेबीची मला काही माहित नाही. त्यांची पॅनल्टी ते डायरेक्टली चार्ज करशाल, म्हणजे चार्ज करतील तुमच्या अकाउंटला. सो हे लक्षात ठेवा की तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केलंय, मग तुम्ही कॅन्सल करत चला ज्या काय ऑर्डर तुमच्या असतील. हे नेहमी लक्षात ठेवा. आता हा झाला सेकंड सिनेरिओ. थर्ड सिनेरिओ कसा आहे ते पण आपण बघूया. मार्केटमध्ये सेल मार्केटमध्ये सेल केलं मीन्स की मार्केट प्राइसलाच तुम्ही सेल केलेलं आहे सर. जी काय मार्केटची करंट प्राइस आहे त्याच प्राइसला तुम्ही सेल केलेलं आहे. तिथून नॉर्मली तुम्ही, मार्केट डाऊन साईड असेल तर तेवढा ठराविक लॉस घेऊन बाहेर पडशाल, अप साईड असेल तर तेवढा ठराविक प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडशाल. करतो सीमा मॅम, मी ती प्रोसेसर पण एक्सप्लेन करतो. थर्ड सिनेरिओ पहिले आपण जाणून घेऊया. थर्ड सिनेरिओ कसा आहे की बघा, इमर्जन्सी असते काही वेळेस आपल्याला, मेडिकल इमर्जन्सीज किंवा काही पण, एखादी इमर्जन्सी असू शकते आपल्याला, बरोबर? की त्यावेळेस सपोज तुम्ही पोझिशन मध्ये आहे, तुमच्या मार्केटच्या पोझिशन मध्ये आहे तुम्ही आत्ता, आणि बट काही वेळात मला मार्केट वर लक्ष देता नाही येणार. ओके. म्हणजे मला काही इमर्जन्सी आली, मला बाहेर जायचंय. ओके. तर अशा वेळेस तुम्हाला सर्वात पहिले काय करायचंय, ज्या वेळेस तुम्ही मार्केटवर फोकस नाही करू शकणार, लक्ष नाही देऊ शकणार तुमच्या ऑर्डर्सवर, तर त्यावेळेस सर्वात पहिले तुम्हाला तुमची टार्गेट आणि स्टॉप लॉसची ज्या काही ऑर्डर प्लेस केलेल्या आहेत त्या कॅन्सल करायच्या आहे. ओके.
ज्या काही ऑर्डर तुम्ही प्लेस केलेल्या आहेत त्या कॅन्सल करायच्या आहेत. तर सीमा मॅम बघा, कॅन्सलची प्रोसिजर मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा. सिम्पली मी त्या ऑर्डरवर क्लिक केलं, SLMच्या. सपोज माझी एक मेडिकल इमर्जन्सी, आता मला मार्केटवर लक्ष देता नाही येणार, मला बाहेर जायचंय, मला स्क्वेअर ऑफ करायचंय पोझिशन्स मधून, तर मी काय करणार सर्वात पहिले, माझ्या ज्या काही लिमिट आणि SLM म्हणजे टार्गेट आणि स्टॉप लॉसच्या ज्या काही ऑर्डर्स असतील त्या मी कॅन्सल करणार बघा. मी सर्वात पहिले स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल करतो. बघा, स्टॉप लॉसच्या ऑर्डरवर मी क्लिक केलं, इथे मॉडीफाय आणि कॅन्सल असे दोन ऑप्शन आलेले. मी कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केलं. कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केलं की खाली बघा, डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ऑर्डर, यस करून टाकायचंय. यस केलं की बघा, स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे बरोबर. आता मला तसंच सेम लिमिटची पण ऑर्डर कॅन्सल करायची, टार्गेटची माझ्या. मी त्या ऑर्डरवर क्लिक केलं, कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केलं. खाली बघा एक पॉपअप ओपन झालाय, डू वॉन्ट टू कॅन्सल दिस ऑर्डर, यस. यस केलं, दोन्ही ऑर्डर माझे कॅन्सल झालेले आहे बघा. एक्झिक्युटेड मध्ये दोन्ही ऑर्डरचा स्टेटस काय दिसतोय, कॅन्सल. ओके, दोन्ही ऑर्डरचा स्टेटस दिसतोय कॅन्सल. आता मी माझ्या दोन्ही ऑर्डर कॅन्सल केल्या. आता मला बाहेर पडायचंय मार्केटच्या डायरेक्टली. तर मी डायरेक्टली बाहेर कसं पडणार मार्केटच्या, पोर्टफोलिओ येणार. पोर्टफोलिओ मध्ये आलो, माझा स्टॉक मला दिसतोय. त्या स्टॉकवर मी क्लिक करणार, क्लिक केलं की ऍड आणि एक्झिट असे दोन ऑप्शन आहे. एक्झिट वर मी क्लिक करणार. एक्झिट वर क्लिक केलं की ऑलरेडी इंट्राडे सिलेक्टेड आहे, मार्केट सिलेक्टेड आहे. असंच राहून द्यायचं इथे, मार्केट सिलेक्टेडच राहून द्यायचं आणि डायरेक्टली सेल करायचंय. डायरेक्टली मी सेल केला स्टॉक की बघा, स्क्वेअर ऑफ केली मी माझी पोझिशन, त्या पोझिशनच्या बाहेर पडलो. मी सेफली एक्झिट केलेलं आहे मीन्स मार्केटमध्ये, मार्केटमधून. ओके, बघा, एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दिसती सेलची ऑर्डर, मार्केट प्राइसला मी सेल केलं, कम्प्लीट म्हणून दिसती एक्झिक्युटेड मध्ये ती ऑर्डर. मीन्स की मी सेफली एक्झिट केलेलं आहे मार्केटच्या. ओके, हा झाला तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट. आपण कसं सेट करू शकतो, त्याचे सिनेरियोज काय असतात, कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सर्व आपण बघितलं आता. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल ते सर्व. ओके, आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे SIP. ओके, सो SIP सेट करण्यासाठी बघा, तुम्हाला काय करायचंय, ऑर्डर्सचं ऑप्शन आहे इथे बघा, ऑर्डर्स. ऑर्डर्स मध्ये यायचं. ऑर्डर्स मध्ये यायचंय. ऑर्डर्स मध्ये आलो की त्यानंतर बघा, एक्झिक्युटेड, GTT, बास्केट आणि SIP. लास्ट ऑप्शन आहे बघा, SIP. सिम्पली SIPच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. SIPच्या ऑप्शनवर क्लिक केलं की इथे बघा, ऍड SIPचं नाव येते. आता फॅमिली, SIP बद्दल कोणाकोणाला माहित आहे? SIP बद्दल कोणाकोणाला माहित आहे? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. तुम्ही म्युच्युअल फंड ऐकलं असेल, म्युच्युअल फंडच्या जाहिराती तुम्ही बघितल्या असेल, ऍड्स बघितला असेल टीव्हीवर. ओके, सो तशीच आपली स्टॉक SIP पण असते, बट स्टॉक SIP मध्ये कोणताही अग्रीमेंट नसतो. ओके, डायरेक्टली तुम्ही आणि तुमची SIP असते, आणि कोणतेही ठराविक रिटर्न्स नसतात स्टॉक SIP मध्ये. ओके, कसलेही ठराविक रिटर्न्स स्टॉक SIP मध्ये नसतात. म्हणजे की जसं की म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही SIP करशाल, तर तिथे ऑब्व्हियसली ते तुम्हाला 8% रिटर्न्स देतात, 12% रिटर्न्स देतात मे बी. आणि बट तुमच्या अमाऊंटवर ते जास्त रिटर्न्स काढतात, बट तुमच्यापर्यंत किती येतात, 8% आणि 12% एवढेच रिटर्न्स येतात ठराविक, एव्हरी मंथ. तसं आपल्या स्टॉक SIP मध्ये नसतं. स्टॉक SIP मध्ये डायरेक्टली तुम्ही असतात आणि तुमची SIP असते. स्टॉक SIP तुमची, स्टॉक्सनी म्हणजे कंपनीने जसं परफॉर्म केलं तसे तुमचे रिटर्न्स तुमच्यापर्यंत येतात. म्हणून SIP स्टार्ट करताना नेहमी स्टॉक्सवर स्टडी करून ठेवायची तुम्ही. तुम्हाला ऑब्व्हियसली बोनस डिव्हिडंड देणारे स्टॉक कसे शोधायचे हे शिकवलेलं आहे तुम्हाला लेक्चर्स मध्ये, बरोबर. त्याच प्रकारे तुम्ही तुमचे स्टॉक शोधायचे आणि SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं मग. आता आपण फक्त SIP कशी क्रिएट करतात ते आपण बघूया. ओके, बघा इथे ऍड SIP नाव आहे. ऍड SIP वर मी क्लिक केलं. ओके, की त्यानंतर इथे मी माझ्या SIP ला नाव देणार. आता मी माझ्या SIP ला सपोज माझंच नाव देतो, करण.
SIP ला मी नाव दिलं करंट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी सेट करायची, तर फ्रिक्वेन्सी मध्ये काय काय ऑप्शन आहे आपल्याला? डेली मीन्स रोज स्टॉक बाय होत राहतील SIP मध्ये. त्यानंतर वीकली, वीकली मीन्स वीक मधून एकदा स्टॉक बाय होत राहतील. त्यानंतर फोर्टनाईटली, फोर्टनाईटली मीन्स की 15 दिवसातून एकदा स्टॉक बाय होत राहतील. आणि त्यानंतर आहे मंथली, मंथली SIP. ओके, म्हणजे महिन्यातून एकदा स्टॉक बाय होत राहतील ठराविक डेटला तुमच्या, ज्या काही. ओके. सो सपोज आता आपण एक्झाम्पल साठी ते मंथली घेऊया. मी मंथली SIP सेट केली, म्हणजे फ्रिक्वेन्सी मंथली सेट केली. त्यानंतर स्टार्ट डेट, की कोणत्या तारखेपासून तुम्हाला ती SIP सुरू करायची. इथे स्टार्ट डेट सेट करायची. सपोज मला सोमवारपासून SIP स्टार्ट करायची, मंडे पासून 17 तारखे, ह्याच महिन्यात 17 तारखेपासून मला SIP स्टार्ट करायची. मी 17 तारीख इथे सेट केली, ओके केलं. ओके. त्यानंतर बघा, फॉर द पिरियड ऑफ मीन्स की किती महिन्यांसाठी ती SIP तुम्हाला ठेवायची, कॅरी करायची. मी ते एक्झाम्पल 12 महिने सेट करतो, एक वर्ष म्हणजे तुम्ही असे 50 महिने तुम्हाला इथे दिले जातात. तुमच्या हिशोबावर आहेत की तुम्हाला किती महिन्यांची SIP सेट करायची. मी इथे 12 महिन्यांची करतो. मी 12 महिने इथे सेट केलं. ओके. 12 महिने बघा, फॉर द पिरियड ऑफ 12 मंथ्स. की त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय इथे, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला SIP करायची. मॅम तुमच्या मनावर आहे, तुम्हाला किती वर्षांसाठी करायची तेवढं तुम्ही करू शकतात. 50 महिन्यांचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी मध्ये, तुम्ही अजून पण वाढवू शकतात ते. ओके. सो तुमच्या हिशोबावर आहे तुम्हाला SIP किती महिन्यांसाठी सेट करायची. मिनिमम तुम्हाला 15 मंथचं ऑप्शन तिथे आहे मॅम. SIP तुम्ही रिजनरेट पण करू शकतात तिथे. ओके. आता बघा, मी इथे SIP ला नाव दिलं, फ्रिक्वेन्सी सेट केली, स्टार्ट डेट सेट केली, फॉर द पिरियड ऑफ सेट केला. आता त्या मला कोणत्या स्टॉक्स मध्ये SIP करायची ते स्टॉक्स मला इथे ऍड करायचे. कसं करणार? खाली बघा ऍड स्क्रिप्ट आहे, ऍड स्क्रिप्ट वर मी क्लिक करणार. ऍड स्क्रिप्ट वर मी क्लिक केलं की आता मला ज्या काही स्टॉक्स मध्ये, इथे मी फक्त एक्झाम्पल म्हणून स्टॉक सिलेक्ट करणार आहे फॅमिली. बट तुम्ही नेहमी स्टडीज करूनच SIP साठी स्टॉक निवडा. ओके. तुम्ही नेहमी स्टडीज करूनच SIP साठी स्टॉक निवडा. ओके. बघा मी एक्झाम्पल साठी विप्रो घेतो. बघा, विप्रो NSE, विप्रो BSE असे दोन्ही स्टॉक आलेले. सो विप्रो NSE वर मी क्लिक करणार. विप्रो NSE वर क्लिक केलं की इथे बघा, इन्व्हेस्टेड बाय क्वांटिटी और अमाऊंट असे दोन ऑप्शन आहे आपल्याला, इन्व्हेस्टेड बाय क्वांटिटी किंवा अमाऊंट. आता क्वांटिटीचा यूज कसा होतो फॅमिली इथे, की बघा जसं की आपण 17 तारखेची SIP सेट केलेली, तर प्रत्येक महिन्यात 17 तारखेला विप्रोच्या किती क्वांटिटीज तुम्हाला पाहिजे SIP मध्ये बाय झालेल्या, त्या इथे सेट करायच्या आहे. सपोज मला विप्रोच्या 3 क्वांटिटीज एव्हरी मंथ बाय करायचे, तर मी ते 3 सेट केले. विप्रोची प्राइस काय आहे? 481 रुपये, 481. आता 3 क्वांटिटीज विप्रोच्या किती मध्ये बाय होईल? अराउंड 1500 पकडून घेऊ आपण. तर 1500 रुपये हे तुम्हाला तुमच्या क्यूब मध्ये एव्हरी मंथ 17 तारखेच्या आधी हे तुमच्या क्यूब मध्ये पाहिजेनच. 1500 रुपये, जेणेकरून विप्रोच्या 3 क्वांटिटीज तुमच्या बाय होत राहील एव्हरी मंथ. ओके. 1500 रुपये हे तुम्हाला तुमच्या क्यूब मध्ये ठेवावेच लागतील, कधी तुम्ही क्वांटिटी मध्ये SIP सेट करताय तर. ओके. जसं की 3 क्वांटिटी आपण विप्रोच्या सेट केलेल्या, तर 3 क्वांटिटी किती मध्ये बाय होतील? आता काय प्राइस आहे विप्रोची? 482, म्हणजे राऊंड फिगर 1500 आपण पकडून चालूया. सो तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या क्यूब मध्ये एव्हरी मंथ ठेवायचे 17 तारखेच्या अगोदर. हे झालं क्वांटिटी. आता त्यानंतर अमाऊंटचा यूज बघूया. तर अमाऊंट, अमाऊंट कशी सेट करणार आपण? सपोज एव्हरी मंथ तुम्हाला SIP मध्ये 5,000 इन्व्हेस्ट करायचे. ओके. एव्हरी मंथ तुम्हाला SIP मध्ये 5,000 इन्व्हेस्ट करायचे, तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचंय, 5,000चा आकडा टाकून द्यायचा. आणि SIPच्या डेटच्या अगोदर 5,000 हे तुमच्या क्यूब मध्ये असलेच पाहिजे. तुम्ही हा आकडा टाकला इथे 5,000चा, की आता विप्रो मध्ये आपण 5,000ची SIP सेट केलेली, तर
5,000च्या आत विप्रोच्या जेवढ्या पण क्वांटिटीज एसआयपी ला बाय करता येईल ना, तेवढ्या एसआयपी बाय करत चालेल ऑटोमॅटिक. जेवढ्या पण बाय करता येईल एसआयपी ला 5,000च्या आत, ऑटोमॅटिक त्या बाय होत राहील. मग त्यात 5 असो, 4 असो, 3 असो, किती पण प्राइस फ्लक्च्युएट झाली तरी काय हरकत नाही. 5,000च्या आत जेवढ्या पण विप्रोच्या क्वांटिटीज एसआयपी ला बाय करता येईल तेवढा एसआयपी ही बाय करत जाईल ऑटोमॅटिक. ओके. सो इथे क्वांटिटी आणि अमाऊंट असे दोन ऑप्शन आहेत. तर नेहमी तुम्ही अमाऊंटच प्रेफर करा. एखादी ठराविक अमाऊंट तुम्ही एसआयपी मध्ये सेट करून द्या, की त्या अमाऊंटच्या अंडर मग जो काही स्टॉक तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या स्टॉकच्या ऑटोमॅटिक जेवढ्या क्वांटिटीज बाय करता येईल एसआयपी ला तेवढे ती बाय करत चालेल. ओके. जसं की मी इथं आता अमाऊंट सेट केली आणि सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक केलं. सेव्हच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं की त्यानंतर बघा विप्रो हा एसआयपी मध्ये ऍड झालेला आहे. आता अजून एक स्टॉक मला ऍड करायचा आहे एसआयपी साठी ह्याच एसआयपी मध्ये. तर काय करणार? सिम्पली ऍड स्क्रिप्ट, म्हणजे ते प्लसचं सिम्बॉल आहे बघा इथे, ऍड स्क्रिप्ट, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं. आता सपोज मला अं, कोटक बँक मध्ये एसआयपी करायची. मी कोटक बँक सिलेक्ट केला, एनएससी क्लिक केलं त्यावर. इथे आता आपण क्वांटिटी सेट करूया. चला, 2 क्वांटिटीज एव्हरी मंथ मला कोटक बँकच्या पाहिजे. मी क्वांटिटी सेट केल्या. ओके. किती प्राइस? 1726 रुपये कोटकची प्राइस आहे. मी सेव्ह केलं. 1726 मीन्स 4,000मध्ये राऊंड फिगर 4,000 माझ्या 2 क्वांटिटीज तिथे बाय होत राहील. ओके. बघा, एसआयपी मध्ये मी 2 स्टॉक बाय केले, एक अमाऊंट वाईज केलं, एक क्वांटिटी वाईज केलं. दोन्ही प्रकार तुम्हाला मी समजून सांगितलेले. आता क्रिएट एसआयपी वर मी करणार क्लिक. क्रिएट एसआयपी वर मी क्लिक केलं की त्यानंतर बघा इथे माझी एसआयपी सेट झालेली आहे, एसआयपी ऍक्टिव्ह झालेली इथे. आता 17 तारखेला मंडे पासून एकतर विप्रोच्या 5,000च्या आत जेवढ्या क्वांटिटीज बाय करता येईल एसआयपी ला तेवढी एसआयपी बाय करत चालेल. आणि त्यानंतर कोटक बँकच्या ठराविक 2 क्वांटिटीज एसआयपी बाय करत चालेल. बट तेवढी अमाऊंट मला माझ्या बँक क्यूब प्लस मध्ये ठेवावी लागेल. ओके. आता हे झालं एसआयपी सेट करणं. आता फॅमिली बघा, आपण 12 महिन्यांची एसआयपी इथे सेट केलेली आहे. पण सपोज तुम्ही ती एसआयपी 6 महिन्यांपर्यंत कॅरी केली. आता 6 महिन्यानंतर तुम्हाला अशी इच्छा आहे की त्या स्टॉक्स मध्ये आता मला अजून एसआयपी करायची नाही. तर सिम्पली तुम्ही काय करू शकता? कॅन्सल करून टाकायची एसआयपी. म्हणजे इथे कोणताही कॉन्ट्रॅक्ट नाहीये. ओके. कसलाही कॉन्ट्रॅक्ट इथे तुमच्यामध्ये आणि एसआयपी मध्ये सेट झालेला नाहीये. इथे तुम्ही तुमचे मालक आहात. ओके. इथून तुम्ही कधी पण एक्झिट करू शकता एसआयपी मधून आणि कधी पण ती एसआयपी परत सेट करू शकता. जसं की सपोज 12 महिन्यांची सेट केलेली पण 6 महिन्यातच तुम्हाला आता ती कॅन्सल करायची. तर तुम्हाला काय करायचंय? सिम्पली त्या एसआयपी वर क्लिक करायचंय. बघा, मॉडिफाय आणि डिलीट दोन ऑप्शन आले. मी डिलीट वर क्लिक केलं. खाली पॉपअप ओपन झाला, डू यू वॉन्ट टू डिलीट दिस एसआयपी? यस. बघा, नॉर्मली डिलीट झाली एसआयपी काहीच न करता, डायरेक्टली डिलीट झाली. बट 6 महिन्यांपर्यंत जे काही स्टॉक्स तुम्ही तुमच्या एसआयपी मध्ये बाय केलेले आहे ते तुमच्या होल्डिंग्स मध्ये तुम्हाला दिसेल. इथे होल्डिंग्स मध्ये ते स्टॉक तुम्हाला इथे शो होतील, जे काही स्टॉक्स तुम्ही तुमच्या एसआयपी मध्ये बाय केलेले. ओके. 6 महिन्यांपर्यंत ते कुठेच नाही जाणार. एसआयपी डिलीट होऊन जाईल पण स्टॉक तसेच राहतील, ते कुठेच नाही जाणार. ओके. समजली एसआयपी कशी क्रिएट करता आणि त्यामध्ये स्टॉक कसे ऍड करता, फंक्शन्स कसे वर्क होतात एसआयपी चे. आता येस, तुम्हाला एसआयपी सेट करायची असेल तर पर्सनली मला कॉल करा. मी तुम्हाला स्टॉक सजेस्ट करतो. वाटलंच तर तुम्ही एसआयपी क्रिएट करू शकता मंथली. ओके. मी माझा नंबर पण इथे चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करून देईल. तुम्ही डायरेक्टली मला कॉल करून एसआयपी चे स्टॉक विचारू शकतात किंवा तुमचे स्टॉक मला सांगू शकतात ज्यावर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही करू शकता की नाही त्यामध्ये एसआयपी. ओके. मी माझा नंबर ड्रॉप केलेला आहे फॅमिली, प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या तेवढा नंबर. तुम्हाला काही हेल्प लागली तर डायरेक्टली मला त्या नंबरवर कॉल करू शकतात तुम्ही. येस. राईट. आता आपला लास्ट टॉपिक आहे आयपीओ. आयपीओ साठी आपण कसं अप्लाय करू शकतो.
ओके, आयपीओ साठी आपण कसं अप्लाय करू शकतो? तर फॅमिली बघा, आयपीओ बद्दल तर तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही सेशन मध्ये शिकलात. आयपीओ कशा शोधायचा, आयपीओ साठी आयपीओ चे बेनिफिट काय असतात, हे सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी सेशन मध्ये. आता क्यूब प्लस मधून आयपीओ साठी कसं आपण अप्लाय करू शकतो ते आपण बघूया. तर सिम्पली बघा, इथे खाली ऑप्शन आहे, आपला ट्रेड कोड जिथे दिसतो बरोबर, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला की अनालिस्टिक, अलर्ट, अकाउंट, फंड्स असे 4 ऑप्शन आलेले. तर तुम्हाला अकाउंट्स वर क्लिक करायचंय. अकाउंट्स वर तुम्ही क्लिक केलं की खाली बघा, 5 नंबरला आयपीओ आहे, आयपीओ. ओके, त्या आयपीओच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. आयपीओच्या ऑप्शनवर क्लिक केलं की इथे बघा, ओपन अँड अपकमिंग आयपीओ तुम्हाला दिसत आहे बघा. जसं की हा आयपीओ अपकमिंग आहे, हा येणारा आहे, आणि हा ओपन आहे. यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मीन्स. तर बघा, आयपीओ साठी अप्लाय कसं करायचं बघा, इथे दिसतोय ओपन आयपीओ. त्यापुढे अप्लायचं ऑप्शन आहे बघा, हे अप्लाय. सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. अप्लायच्या ऑप्शनवर क्लिक केला की इथे बघा, एंटर युपीआय आयडी, तुमचं युपीआय आयडी मागताय. इथे तुम्हाला तुमचा फोन पे किंवा गुगल पेचा युपीआय आयडी सबमिट करायचा आहे. सिम्पली ओके, तुमचा फोन पे किंवा गुगल पेचा युपीआय आयडी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. युपीआय आयडी तुम्ही सबमिट केला की ऑलरेडी ते कट ऑफ प्राइस सिलेक्टेड आहे, तुम्हाला कुठलीही कट ऑफ प्राइस सिलेक्ट करायची गरज नाही. ओके, आणि त्याच्या ठराविक क्वांटिटीज आहे बघा, 2,000 त्या आयपीओच्या. तुम्ही वाढवू शकता इथून त्या, पण सिंगल आयपीओ साठीच तुम्हाला पहिल्यांदा अप्लाय करायचंय. ओके, इथे तुम्ही तुमचा युपीआय आयडी टाकला, काहीच नाही करायचंय, फक्त युपीआय आयडी टाकायचा आहे. खाली एक इंस्ट्रक्शन दिलेले, तिथे त्या चौकोन टाईप बॉक्सवर क्लिक करून द्यायचंय. त्या चौकोन टाईप बॉक्सवर क्लिक केलं की बघा, अमाऊंट किती त्या आयपीओ ची, 1,40,000. ही अमाऊंट तुम्हाला तुमच्या क्यूब मध्ये नाही ठेवायची, ही अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्ये असलं पाहिजे. ज्या पण बँक म्हणजे क्यूबला जी बँक लिंक असेल ना, त्या बँकेत ती अमाऊंट पाहिजे, आणि त्याच बँकेचा युपीआय आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे, आणि हे अमाऊंट त्या बँक अकाउंट मध्ये पाहिजे नाही. तुम्ही इंस्ट्रक्शन त्या बॉक्सवर क्लिक केलं की त्यानंतर सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचंय. सबमिटच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की सेम जसं बघा, आपण फंड ऍड करताना क्यू प्लस मधून कसं आपण फंड ऍड करत होतो, त्यावेळेस ती युपीआय आयडी टाकून तुमच्या फोन पे किंवा गुगल पेची युपीआय आयडी तुम्ही टाकली की तिथे रिक्वेस्ट जनरेट होती, सेम आयपीओ ची पण तिथे रिक्वेस्ट जनरेट होईल. तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येईल, तुम्हाला जाऊन तिथे फक्त ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे. एक्सेप्ट केली की तुमचा युपीआयचा पिन द्यायचा आहे तिथे टाकून. युपीआयचा पिन तुम्ही सबमिट केला की पे करून द्यायची अमाऊंट. अमाऊंट पे केली की त्या आयपीओच्या लिस्टिंग पर्यंत सपोज तो आयपीओ तुम्हाला भेटला, तर ही अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मधून डेबिट होऊन जाईल. ओके, ही अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मधून डेबिट होऊन जाईल, आणि तो नाही भेटला तर ही अमाऊंट अनफ्रीज होऊन जाईल. बट त्या आयपीओच्या लिस्टिंग पर्यंत ही अमाऊंट तुमच्या बँक मध्येच राहणार. तुम्ही पे तर करून देशाल, प्रोसेस करून देशाल पूर्ण पेची, पण ही अमाऊंट कुठेच नाही जाणार, तुमच्याच बँकमध्ये राहणार. बट ती फ्रीज होऊन जाईल त्या कालावधीपर्यंत, त्या पर्टिक्युलर ठराविक टायमिंग पर्यंत ती अमाऊंट फ्रीज होऊन जाईल. आणि तो आयपीओ तुम्हाला भेटला तर ती तिथून डेबिट होऊन जाईल, नाही भेटला तर ती परत अनफ्रीज होऊन जाईल. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करू शकता क्यूब प्लस मधून. सिंपल आहे, जास्त काय हार्ड प्रोसेस नाहीये आयपीओ साठी अप्लाय करण्याची. ओके, समजलं तुम्हाला आयपीओ साठी आपण कसं अप्लाय करू शकतो? सो फॅमिली, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज हँड रेस करा, आपण क्वेश्चन आन्सर सेशन स्टार्ट करूया. ओके, प्लीज हँड रेस करा. ओके, पूनम मॅम, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, विचारू शकता. पूनम मॅम, अनम्यूट केलंय मी तुम्हाला. हॅलो. आवाज येतोय का सर? हॅलो. हा, आवाज येतोय का? हॅलो.
मॅम एकच सेकंड. येस मॅम, येतोय तुमचा आवाज, बोला. सर हे जे आपण इंट्राडे मध्ये बाय सेल करतोय ना, यस. तर सर ते 1 आवर किंवा 15 मिनिट 45 मिनिट त्याच्यासाठी ट्रेडिंग कशी करायची? नॉर्मल ट्रेड ते टाइम फ्रेम आहे मॅम चार्टच्या. ते सेट कसं करायचंय सर? सिम्पल आहे बघा, जसं की बघा मी विप्रोचा स्टॉक ओपन केला. इथे विप्रोचा स्टॉक ओपन केला, दिसतंय तुम्हाला? हा, दिसतंय हा. सर. विप्रोच्या पुढे बघा कॅन्डल स्टिकचा ऑप्शन आहे. हो. त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. क्लिक केलं की चार्ट ओपन झाला. बरोबर. चार्ट हा. ओपन झाला की ते पहिल्याच नंबरला बघा 1 एम आहे, म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. तुम्हाला त्या टाइम फ्रेम चेंज करायची असेल तर बघा इथे 2 मिनिटं, 3 मिनिटं, 15 मिनिटं दिलेलं आहे तुम्हाला टाइम फ्रेम. इथून नॉर्मली तुम्ही चेंज करू शकता. हो सर, ते कळालंय मला, पण यात 15 मिनिटावर ट्रेड कसं करायचंय आपण? ट्रेंड पॅटर्न तुम्हाला ट्रिपल ए शिकवलेलं आहे बघा. ट्रेंड नाही सर, ट्रेड. हो मॅम, ट्रेड कसा करायचा तर तिथे ट्रेंड असणं गरजेचं आहे ना. हा हा, ट्रेंड असणं गरजेचं आहे. पण जेव्हा Yes. आपण इंट्राडे सिलेक्ट करतो ना स्टॉक घेते वेळेस, ओके. तेव्हा तिथे 15 मिनिटासाठी आपल्याला ट्रेड करायचं, हे कसं लिहायचं ऑर्डर मध्ये आपल्या? ऑर्डर मध्ये आपण 15 मिनिटावर फक्त चार्ट सेट करतो मॅम. तिथे 15 मिनिटावर ट्रेड वगैरेचं काही नाहीये. दिवसभर तुम्ही ट्रेड पोझिशन कॅरी करू शकता. आणि सर मग ते ते काही ठराविक ट्रेडिंग कशी नाहीये. करायची आपण 15 मिनिटावर? मॅम 15 मिनिटावर ट्रेडिंग नाही करत आपण, चार्ट सेट करतो आणि 15 मिनिटांवर अनालिसिस करतो आपण. 15 मिनिटं किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमवर आपण ट्रेडिंग नाही करत. 15 मिनिटावर आपण अनालिसिस करतो आणि तिथून आपलं डिसिजन घेतो बाय की सेल करायचंय. ओके. म्हणजे फक्त आपण डे टाइम फ्रेम किंवा म्हणजे हे जे टाइम फ्रेम आहेत त्याच्यावर आपण 1 डे म्हणजे एकच हे करू शकतो तो आपण? 1 डे मीन्स एक दिवसाची टाइम फ्रेम, म्हणजे एक कॅन्डल. ही कॅन्डल दिसती का तुम्हाला इथे? हो ही हो. एक कॅन्डल, ही एकच दिवस म्हणजे एकच कॅन्डल, ही एकच दिवस पूर्ण चालेल. जसं मी 15 मिनिटाची सेट केलेली तर 15 मिनिटावर एक कॅन्डल चालती, म्हणजे 15 मिनिटाची ही कॅन्डल आहे. 15 मिनिटं संपले की एक न्यू कॅन्डल ओपन होईल. ओके. म्हणजे म्हणजे सपोज सर आपल्याला आता एक स्टॉक घ्यायचा आहे याचा विप्रोचा. ओके. हा, आणि मग मी ते ऑर्डर केलाय, बाय केलाय ओके. 482 ला. आणि मग ओके. मला आता हे 15 मिनिटामध्येच विकून टाकायचं, तर ते ट्रेडिंग कशी करायची मी? का तुम्हाला 15 मिनिटामध्ये विकायचंय? 15 मिनिटामध्ये तो काय प्रॉफिट देणार आहे तुम्हाला? अच्छा, म्हणजे हे आपण कमी टाइम फ्रेमवर ट्रेडिंग करायचीच नाही, मॅम फक्त टाइम फ्रेम अनालिसिस फक्त करायचं? तुम्हाला डिसिजन घ्यायला सांगतं. अनालिसिस करण्यासाठी टाइम फ्रेम दिलेले आहे तिथे तुम्हाला. तुम्ही अच्छा पोझिशन पूर्ण दिवसभर कधी पण ती एक्झिट करू शकता त्या पोझिशनवर. तुमच्या ट्रेडिंगचा टाइम फ्रेमचा काही तिथे हे नाहीये. अच्छा, म्हणजे सर ऍक्च्युली काय झालंय की बरेच जण कसं सांगतायत की एक 5 मिनिटाच्या याच्यावर आपण प्रॉफिट लॉस वर हे करू शकतो. ते अनालिसिस करता मॅम मार्केटचं. हे चार्ट इथे अनालिसिस करण्यासाठी दिलेले नॉर्मली. अच्छा, ट्रेडिंग करण्यासाठी नाही, म्हणजे ट्रेडिंग आपण ट्रेडिंग पण 1 ऑफ तुम्हाला, करू आता शकतो. इथून तुम्ही चार्ट बघताय ना मॅम, तर हा. इथून तुम्हाला डिसिजन भेटतंय ना तुमचं. तुम्हाला ट्रिपल ए शिकवलेलं आहे समीर सरांनी हो सेशन मध्ये, हो. आठवतो का? हो हो. यस. तो ट्रिपल ए कुठे वर्क करतो? ह्या चार्टवर. तुम्ही चार्ट बघून ट्रिपल ए ट्रेड शोधू शकता ना. हो ना. यस. तो चार्ट बघायचा, तुमचे ट्रेड शोधायचे आणि ट्रेड घ्यायचा तसा. मग तो ट्रेड अच्छा. किती पण वेळ चालून द्या, तुमचं टार्गेट हिट होऊस तर किंवा स्टॉप लॉस हिट होऊस तर. ते मॅटर नाही करत तिथे की 15 मिनिटाच्या आतच तुम्हाला एक्झिट करायची पोझिशन. असं काहीच नाहीये. अच्छा, ठीक आहे ओके. सर. दिवसभर तुम्ही 9:15 ते 3:15 मध्ये कधी पण एक जरी ऑर्डर कॅरी केली ती ठेवू शकता तुम्ही, काय हरकत नाही. अच्छा, म्हणजे आपण ट्रेलिंग करू शकतो सपोज स्टॉप यस लॉस. ऑब्विसली. ठीक आहे सर. आणि सर एक आणखीन विचारायचं होतं. यस. सर ते आपण याच्यामध्ये गेलोत ना वॉच लिस्ट मध्ये, ओके. मूव्हर्स मध्ये गेलो ना, तर ते टॉप गेनर, टॉप लॉसर आणि ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यू हे सगळे येत आहेत ना ओके. कंपनीज, तर त्याचा यूज कसा करायचा आहे सर? त्याचा यूज मॅम आपण ऑप्शन अँड फ्युचर मध्ये बघूया. आता पहिले इक्विटी क्लिअर करून घेऊया आपला.
इक्विटीचे जेवढे फंक्शन्स इथे यूज होतात आहे ना, ते सर्व मी तुम्हाला क्लिअर केलेले. इक्विटीसाठी जे मी तुम्हाला शिकवलेले आहे तशाच पद्धतीने ट्रेडिंग करायची. आपल्याला ऑप्शन या एवढ्या लवकर तिकडे जायचं नाहीये. नाही सर, इक्विटी मध्येच येतं हे टॉप गेनर्सचे. यस, बट त्यावर आपण नंतर चर्चा करूया. म्हणजे की ते दिसतंय तुम्हाला, फंक्शन्स तिथे दिसतंय, पण हा ते हा. इक्विटीसाठी स्पेसिफिकली यूज नाही होते. ते अच्छा. ऑप्शनसाठी यूज होत आहे. दिसतं तर आहे, शो तर होत आहे, पण यूज आपण करत नाहीये त्यांचा. ज्यांचा यूज आहे कंपल्सरी ते मी तुम्हाला शिकवलेले, त्यांचाच यूज करा. दुसऱ्या फंक्शन्स कडे जाऊ नका. अच्छा सर, मग ते पिवट पॉइंट हे वगैरे सगळे येतात ते काहीच बघायचं नाही पिओट आपण? पॉइंट आणि ते सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे ना सरांनी. पिओट कॅल्क्युलेशन, गान गान लेवल कशी सेट करता, हे सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे. हो, पण याच्यावर ऑलरेडी येते म्हणजे ते आपण यूज करू शकतो का? येस, तुम्ही तिथून पहिले फिनान्थ्रॉपिस्ट ऍप मधून पिओट लेवल सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर मग इथे त्यांचा यूज करायचा आहे. अच्छा, म्हणजे ह्या ऍप्लिकेशन वरचे पिवट नाही यूज करायचं आपण? ऍप्लिकेशनवर करू शकतो आपण, चार्टवर. अच्छा. अच्छा. येस, चार्टवर करू शकतो. वाटलंच तर मला कॉल करा थोड्या वेळामध्ये. आणि ठीक मी आहे. पर्सनली तुम्हाला ते कसं यूज करतात फिनान्थ्रॉपिस्ट ऍप मधून मी ते शिकवतो तुम्हाला. चालते सर, मी कॉल करते. येस येस येस. थँक्यू सर. येस मॅम. सीमा मॅम, अनम्यूट केलंय तुम्हाला. हॅलो. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून सर. बोला सर मॅम. करंटसाठी एक विचारायचं होतं मला. सपोज आपण एखादा ट्रेड करतोय हा. आणि 2:15 वाजे किंवा 3:20 नंतर चुकीने आपल्याकडनं कॅन्सल ऑर्डर झाली नाही, तर ओके. जे काही आपल्याला पेनल्टी बसणार आहे तेवढी हा हा. अमाऊंट जर आपल्या प्लस मध्ये नसली, तर ती डायरेक्ट त्याला जे अकाउंट जोडलेलं असतं म्हणजे नाही नाही, आपलं तिथून त्यातून कट नाही होणार. नाही होणार ना? बँक किंवा अकाउंट मग मधून कोणते ट्रान्झॅक्शन तुमचे डायरेक्टली कट होणार नाही तुमच्या परमिशन बिगर. बट हा, पेनल्टी इफ तुम्हाला पे करावी लागली ना, तर तुमचं अकाउंट मायनस मध्ये जाईल, क्यू प्लसचं. ओके, म्हणजे म्हणजे ते क्यूचं नेक्स्ट अकाउंट टाइम इथे मी मायनस. काही ट्रान्झॅक्शन साठी पैसे टाकले तर पहिले हा, ती तर अमाऊंट. ते हा पहिले ती अमाऊंट तिथून डेबिट होईल आणि मग पुढची अमाऊंट ऍड होऊन जाईल. ओके. फक्त येस आयपीओ ची एकच अमाऊंट डायरेक्टली बँकेच्या अकाउंट येस वरून येस. हो डिडक्ट होते. मॅम. आणि अजून एक विचारायचं होतं, एसआयपी ची जी तुम्ही सांगितलं स्टॉक्स आपण जे विकत घेतो, हा. म्हणजे आता मागे तुम्ही जे सजेशन दिलं होतं टेलिग्राम चॅनल वरती, ओके त्यामध्ये अपोलो हॉस्पिटलचं पण दिलं होतं. तर ओके. हे जे स्टॉक्स आहे त्याची मिनिमम अमाऊंट एका स्टॉकची पण तिथे जी दाखवली तेच असते का? काही येस आपण येस येस, तिथे वरती शो होती ना मॅम, मी तुम्हाला दाखवली बघा. SIP जेव्हा हा आपण हा क्रिएट करत होतो, हा वरती हा तुम्हाला अमाऊंट दिसत होती. मीन्स ती हा. करंट अमाऊंट आहे त्या स्टॉकची, पर्टिक्युलर स्टॉकची त्या. आणि सपोज एखादा स्टॉक जसं आता आपण एमआरएफ ची आपण असं ऐकलं की एमआरएफ खूप जास्त आहे, पण एखाद्याला जर घ्यायचं असेल तर त्याच्यापेक्षा 60,000 बी टाकले एमआरएफ त्यामध्ये विकला जाऊ शकत, सॉरी घेतला जाऊ शकत नाही स्टॉक. येस मग येस येस. दोन दोन महिन्याची अमाऊंट एकत्र करून सपोज मी आपण जसं म्हणतो ना आपल्याला 1 ग्राम सोनं किंवा 10 ग्राम सोनं घ्यायचं असेल, येस तर येस. मी वर्षभराची अमाऊंट जमा झाल्यावर तो आपोआप होऊ शकते ना तशी एसआयपी मध्ये? काय मॅम, एकदा परत रिपीट करा म्हणजे थोडं. जे स्टॉकची एका स्टॉकची किंमत आहे त्यापेक्षा अमाऊंट जर कमी असेल ओके टाकलेली, ओके. आणि तर मग ती अमाऊंट जमा झाल्यावर आपोआप तो स्टॉक घेतला जाऊ शकतो का विकत? असं पण काही प्रोसिजर असते का? नाही मॅम, तुम्हाला ती ठराविक अमाऊंट आहे ना त्या स्टॉकची, तेवढी अमाऊंट क्यूब मध्ये ठेवावीच लागेल, नंतर SIP बायच नाही होणार. SIP मध्ये स्टॉक सपोज बाय नाही सर, होणारच मला नाही. काय म्हणायचं विप्रोची अमाऊंट आता 481 आहे ओके सपोज. हा, तर मी मंथली ऑप्शन टाकलं आणि मी ते बाय करायचं एसआयपी स्टार्ट केली आणि समजा एखाद्या मंथ मध्ये त्याची अमाऊंट स्टॉकची हाय असेल, एक ओके 700-800 ओके. असेल, सपोज आणि त्यावेळेस आता विप्रोची अमाऊंट आहे 482 रुपये, तर पुढच्या मंथ मध्ये ती अमाऊंट असेल 531 रुपये. हा, मग तेवढी अमाऊंट तिथे डिस्प्ले होईल म्हणजे मी ते टाकलीच पाहिजे, येस तसं आहे का? येस येस, ती अमाऊंट तुम्ही तुमच्या क्यूब मध्ये टाकलीच पाहिजे. म्हणून हे टाळण्यासाठीच मी तुम्हाला तिथे काय प्रेफर केलं, की अमाऊंट मध्ये SIP सेट करत जा. एखादी पर्टिक्युलर अमाऊंट सेट करत जा तिथे. मग त्या अमाऊंटच्या अंडर जेवढे पण स्टॉक बाय होत राहील, ते बाय होत राहील ऑटोमॅटिक, त्यांची प्राइस वाढू की कमी होऊ. हा, पण मग आता सर, आता तुम्ही सांगितले 5,000, आता ओके 481 रुपये सपोज माझे विप्रोचे आहे, त्याच्यामध्ये माझे 10 स्टॉक उरले, 10 स्टॉक विकत
असं आपण कन्सिडर करू. 10 स्टॉक झाले आणि मी वरती काहीतरी अमाऊंट जी उरेल ती डिडक्ट होत नाही, म्हणजे ती तिथे तशीच पेंडिंग राहते. येस मॅम. आणि हे एसआयपीचं मग आपल्याला त्याचं प्रूफ म्हणजे काय, सपोज आपल्याला विड्रॉ करायची ती अमाऊंट फ्युचरमध्ये काही वर्षानंतर, ओके. जसं आपण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करतो, ते आपलं समजा 3 वर्ष लॉकिंग पिरियड आहे. येस, लॉकिंग हा, पिरियड आपण असतो कॉन्ट्रॅक्ट हा बेसिस. 3 वर्ष भरली आणि त्याच्यानंतर मी स्टॉप करतो आम्ही. स्टॉप केल्यानंतर आपण ती न काढता जर तशीच तिथे राहू दिली तर त्याचा बेनिफिट मिळतो. 7 वर्षानंतर आपण ती विड्रॉ करतो. तसं येस. स्टॉक्स मध्ये तर हे 1 वर्ष मी 12 महिने स्टॉक्स खरेदी केले, मग ती अमाऊंट तशीच ठेवायची आणि ती स्टॉक्स विड्रॉ. एसआयपीचं काय असतं मॅम, तुम्ही स्टॉक्स डायरेक्टली बाय करता, मग स्टॉक्सनी जसे परफॉर्म केलं की तसा तुमचा तो प्रॉफिट वाढतो. आणि ते स्टॉक्स कुठे दिसतात जे एसआयपी मध्ये बाय झालेले, तर तुमच्या होल्डिंग्स मध्ये. हवा इथे ओके. होल्डिंग्स मध्ये जे काही एसआयपी चे स्टॉक बाय झालेले ते इथे दिसतात. आणि इथे त्यांचा पीएनएल दिसतो ते किती प्रॉफिट मध्ये. मग जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते तुम्ही नॉर्मली होल्डिंगचे स्टॉक विकून ती अमाऊंट तुमच्या क्यूब मध्ये ऍड होऊन जाते आणि क्यूब मधून मग ती अमाऊंट तुम्ही विड्रॉल करू शकता बँक अकाउंट मध्ये. ओके. आणि सर अजून एक लास्ट विचारायचं होतं. मी दुसरं एक अकाउंट होतं माझं आहे, म्हणजे एम स्टॉक म्हणून, म्हणजे आत्ताच 1 महिना झाला स्टार्ट केलंय. तर ओके. माझं त्याच्यामध्ये एकही ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे न झाल्यामुळे त्यांनी ती अमाऊंट माझी परत म्हणजे ती बँकेच्या अकाउंटला जमा झाली. ओके. आणि आता ते पुढचा नेक्स्ट मंथ स्टार्ट झालंय. तर ओके. सपोज मला ते बंद करायचं तर त्यांची काही बंद करताना पण काही पेनल्टी किंवा त्यांची काही नाही मॅम, अमाऊंट कट. डायरेक्टली बंद करून टाका ना तो अकाउंट तो तुम्ही. जर सपोज मी अनइन्स्टॉल केला तर चालेल का? नाही, का मला अनइन्स्टॉल केला त्याचा म्हणजे फक्त सर. ऍप्लिकेशन डिलीट केली, अकाउंट डिलीट नाही झालेलं आहे. त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांना मेल करा अकाउंट डिलीट करण्यासाठी, ते डिलीट करून टाकतील तिथून. किंवा त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करा. ओके, तेव्हाच ते होईल. हा, डायरेक्टली म्हणजे परमनंट डिलीट होऊन जाईल. नाहीतर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करताय पण त्यांच्या पोर्टलला तुमचं अकाउंट शो होत आहे की हा, आणि आहे. त्याची काही फीज वगैरे किंवा असेल ती कट होत राहील मग नाही केलं तर फीज तसं. वगैरे तर कट नाही होणार बिकॉज तुम्ही वापरतच नाहीये ते. ओके. येस. असं. अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतील त्यांचे काही तर ते कट होतील. तर ते डायरेक्ट बँकेतून कट करतील मग त्यावेळी. येस. ठीक आहे, चालेल सर. थँक्यू. येस. येस मॅम. जितेंद्र सर अनम्यूट केलंय. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. मला एक दोन क्वेरीज होत्या माझ्या. विचारा ना एक सर. तर अशी एक तर अशी की आजच माझ्या ट्रेड जीनी मध्ये अकाउंट शिफ्ट झाला प्रॉफिट मार्ट मधनं, आज ओके. सकाळीच मॉर्निंगला. ठीक आहे. ओके. तर मी जे काही माझा पोर्टफोलिओ होता प्रॉफिट मार्टला तो इकडे शिफ्ट झाला कुठं, आपला ट्रेड जीनीला. ओके. ठीक आहे. तर मी जे काही शेअर्स घेतले होते ज्या रेट्स मध्ये घेतले होते आधी प्रॉफिट मार्ट मध्ये, ओके. ते शिफ्ट झाले इकडे ट्रेड जिनीला. पण ते आता सध्याचा जो रेट सुरू आहे तोच रेट दाखवतो. पण मी ज्या रेट मध्ये आधी घेतलं होतं, सपोज दॅट की 3,500च्या रेटने एखादा स्टॉक घेतलं म्हणजे त्याची होतं. लास्ट रेटेड प्राइस तुम्हाला नाही शो होते तिथे. हा, मी ज्या प्राइसला घेतलं होतं कोणती लॉंग टर्म साठी, ती प्राइस आता सध्या मायनस आहे इथं. ठीक आहे. पण ओके. त्या प्राइसला दाखवते, पण ती प्राइस ना दाखवता की जी मी ज्या प्राइसला ते घेतलं होतं ते कुठून दिसणार सर असं मला एक ट्रेड काम जिनी? करा, त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा सर. ओके. हो का? माझ्या हा, व्हॉट्सअप नंबरला मला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा. आणि ठीक आहे. सेशन एंड झाल्यावर मला कॉल करा, आपण बोलूया त्या विषयावर. ठीक आहे ना सर, ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं एक असं होतं सर, तुम्ही जे फर्ड हँड मध्ये सांगितलं होतं ना हा. आयसीआयसीआय बँक, तर हा. ते हा. कॉमन आहे ना, आयसीआयसीआय बँक कॉमन घालायचं ना तिथं? आयसीआयसीआय बँकच तिथे सिलेक्ट करा, बिकॉज ट्रेड जिनीची ती बँक आहे ना, आपण ट्रेड हा, जिनीला फंड ट्रेड युनियनची ट्रान्सफर बँक करतोय असते ना. ना ते आयसीआयसीआय घालायचं, कारण माझं येस. कॅनराचं आहे, कॅनरा नाही घालायचं, आयसीआयसीआय घालायचं. यस. 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 ओके ओके, ठीक आहे. ओके सर. यस. ओके, थँक्यू सर. यस सर. यस, मला कॉल करा तसं. ओके. ओके ओके सर. ओके. यस. प्रियंका मॅम अनम्यूट केलंय. हॅलो. यस मॅम. हा सर, समजा आता आपण स्टॉक बाय करतोय ओके. आणि एक लिमिट आपण सेट केलंय, तेवढं प्रॉफिट ओके. आपल्याला भेटलं. ओके. समजा एक 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत, पण तिथून पुढे पण आपल्याला माहिती आहे की तो वरती जाणार आहे. ओके. मग तुम्ही परत 12 वाजता परत बाय करू शकते का? हा, रिएंट्री घेऊ शकता ना त्या स्टॉक मध्ये, काय हरकत नाही. म्हणजे आता तो मी बाहेर पडले नंतर मी परत एंट्री बट घेऊ तुम्हाला ते शकते का वाटतंय माझ्या? ना की आता हम्म, सपोज की जाणार आहे वरती मार्केट, हम्म, हम्म. टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्ही सेट करताय तिथे, बरोबर. तुम्हाला हे हा. दिसतंय की आता अजून वरती जाणार आहे मार्केट, तर ट्रेल करा.
अच्छा समजा नाही माझ्याकडे झालं नाही त्याच्या आधी असतो मी बघायच्या आधी समजा झाला असतो तर मग मी ओके, नंतर एंट्री करू शकते का असं विचारते मी री पण एंट्री आधी घेऊ मध्ये एंट्री शकता होऊ मॅम, शकते काय का? हरकत नाही. ओके येस. ठीक आहे तेच की सकाळी फक्त एंट्री घ्यायची की आधी मध्ये पण आपण घेऊ शकतो हा असं घेऊ शकता, विचारायचं. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा एंट्री घेऊ शकता ऑन मार्केटमध्ये. ओके ओके. येस मॅम. हेमंत सर अनम्यूट केलंय, बोलू शकता. गुड आफ्टरनून सर. सर आवाज नाही येते. हॅलो, येतोय सर आता? येतोय सर? यस. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर, बोला. मला एक विचारायचं होतं. मी येस आता विचारा ना. मॅडमचं सेशन एक लाईव्ह सेशन आता पहिल्यांदा केलं मी, बरोबर? ओके हा, तर मॅडमनी आम्हाला एक शॉर्ट सेलची प्राइस दिली होती आणि स्टॉप लॉसची प्राइस दिली होती, बरोबर? ओके म्हणजे आपल्याला ट्रेड सेल करताना, हा, ओके शॉर्ट सेल करताना. तर ओके मग समजा आता 9 वाजता मार्केट चालू झालं, 9:15ला, तर ती ओके प्राइस समजा वरती गेली, ओके. ओके तर मग माझं कन्फ्युजन झालं होतं की कुठे करायचं. मग मी रोहित सरांना फोन केला होता, तर ते ओके. म्हणे ती प्राइस वरती जाऊ का खाली जाऊ. मॅडमनी जी प्राइस दिली ती लिमिट मध्ये सेट करायची, बरोबर ना सर? सर मॅमनी हा तुम्हाला स्टॉक्स मध्ये म्हणजे सेशन चालू असताना एक मॅम हा. एंट्री प्राइस देतात. यस 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 यस. एंट्री प्राइस कधी मार्केटवरती असलं ना, तर मग हा ऑब्व्हियसली शॉर्ट सेल करताना सपोज मार्केटवरती आहे आत्ता हा आणि तुम्हाला हा हा. एंट्री म्हणजे विप्रोचं एक्झाम्पल घेऊ. मॅमनी तुम्हाला यस विप्रोची सर. यस एंट्री प्राइस यस सर. दिलेली आहे अ, यस. 480 रुपये, बट मार्केट आहे कितीवर? 482 रुपयावर. तर शॉर्ट सेल ओके. करताना खालच्या प्राइसला काय यूज करतो आपण खालच्या प्राइसला सेल करण्यासाठी? SLM. येस. सो SLM मध्ये तुम्हाला तुमची ती प्राइस टाकायची आहे आणि ओके ऑर्डर सेट करून द्यायची आहे. म्हणजे ओके. मॅमने सांगितलेल्या प्राइस पर्यंत मार्केट आलं की तिथून ऑर्डर कॅरी होऊन जाईल तुमची. यस यस. आणि मग अच्छा, त्याला नाही मी स्टॉप ते लॉस आणि माझं टार्गेट. तेच ओके, माझं तेच कन्फ्युज झालं. पण मला असं सरांनी असं सांगितलं होतं की मॅडमनी जी प्राइस दिली पण मार्केट त्याच्या वरच्या खाली जाऊ नाही तर खाली जाऊ, तुम्ही ती लिमिट मध्ये सेट करायची. म्हणजे जर शॉर्ट सेल करताना प्राइस जर वरती गेली तर लिमिट मध्ये सेट करायची आणि प्राइस जर खाली आली तर SLM मध्ये सेट करायची. ओके, बरोबर ना? येस. आणि बाय करताना पण मग तसंच ना, मॅमनी काय जी करताना प्राइस दिली असेल. SLMचा हा, यूज लिमिट. वरच्या बाजूला होतो आणि लिमिटचा यूज खालच्या बाजूला होतो. येस येस येस. आणि मग नंतर आपलं समजा ते टार्गेट हिट झालं, ओके. ओके आणि समजा ते आपलं पोर्टफोलिओ मध्ये ती स्टॉक आला, मग ओके. आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचं, बरोबर ना? येस सर, बरोबर. मॅडमनी जी बट स्टॉप लॉसची आम्हाला जी प्राइस दिली असेल बट ती मॅम तिथे टाकायची जेव्हा मग आणि टार्गेट. प्री मार्केट मध्ये तुम्हाला आहे ना स्टॉक सजेस्ट करतात ना, तेव्हा येस मॅक्सिमम येस सर. चान्सेस असतात की मार्केट डायरेक्टली त्याच प्राइस पासून ओपन होईल. सो ओके डायरेक्टली ओके मार्केटवर तुम्ही ऑर्डर जरी प्लेस केल्या तरी चालेल. लिमिट आणि SLMच्या ओके ओके मध्ये पडण्यापेक्षा डायरेक्टली मार्केट जरी ओके. सिलेक्ट करून आणि सपोज तुमची हा. एंट्री मिस झालीच त्या मार्केटवर म्हणजे त्या प्राइस पासून मार्केट गेलं वरती, म्हणजे त्या ओके प्राइस ओके. पासूनच मार्केट वरती गेलं किंवा खाली आलं म्हणजे ती एंट्री मिस झाली. येस सर. तर एक दोन येस पॉईंटचा सर. डिफरन्स ठीक आहे, तुम्ही तेवढं प्रेफर करू ओके. शकता. येस सर येस सर येस सर येस. डायरेक्टली मार्केटला एंट्री घेऊन टाका. बरं, चालेल. आणि येस. सर मग ते पोर्टफोलिओ मध्ये आल्यानंतर मग आपण टार्गेट आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू स्टॉप लॉस. शकतो सर. येस सर. येस आणि बरोबर. टार्गेट आपल्याला मग जसं वाटेल तसं टाकायचं का मग सर टार्गेट आपल्या ज्या टार्गेट अनालिसिस ऑलरेडी नुसार? सेशनचं बोलत असाल तुम्ही, तर सेशन मध्ये मॅमने टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले असतात. आणि नाही, मॅडमनी फक्त त्यानंतर स्टॉप लॉस दिला होता, टार्गेट नव्हते दिले असं म्हणून त्याच्यामुळे. स्टॉप लॉस आपल्या दिले ना. हो टार्गेट हो, तुम्ही तुमच्या आपल्या वन अनालिसिस एस टू नुसार. वनचा ठेवायचा सर अशा टायमिंग. म्हणजे मॅमने 1:2 च. हा वन हा एस टू हा वन म्हणजे कसं की चारशे हा. ऐंशी ला आपण एंट्री घेतली मार्केटमध्ये, तर समज ओके सपोज मॅमनी 5 पॉईंटचा स्टॉप लॉस दिला म्हणजे ओके 475चा, तर मग 1:1 ओके म्हणजे 585चा हा आपला सॉरी 485चा आपला टार्गेट असणार. 1:1. ओके. वन सिम्पल. एस टू वन ला ठेवायचा. म्हणजे मॅडमनी जर 5 पॉईंटचा दिला तर वरती 1:2 चा करायचा, हा बरोबर ना? वरती मग 5 पॉईंटचा टार्गेट सेट करायचा, स्टॉप लॉस 5 पॉईंटचा असेल तर. ओके ओके, चालेल ओके. चालेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू सर, येस थँक्यू. येस येस. मॅम मी तुम्हाला अनम्यूट केलंय. नमोश्री मॅम. हा, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. सर मला SIP बद्दल विचारायचं होतं. मगाशी मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही बोलले मिनिमम आपण 50 मंथ्स आहे, राईट? येस. पण जर त्याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर करू शकतो का आपण? ऑब्व्हियसली तुम्ही किती पण मंथ सेट करू शकता. 15 मंथ्स मॅक्स आकडा आहे.
तुम्ही 40 करा, 30 करा, 15 करा, तुमच्या हिशोबावर आहे मॅम. ओके, त्याला लिमिट नाहीये का एसआयपी ला? मिनिमम लिमिट आणि मॅक्सिमम असं काही लिमिट नाहीये? नाही नाही, काही लिमिट नाही. एक आकडा आहे, लास्ट तो 50चा आहे. त्या आत ओके. तुम्ही आणि सर, किती पण महिन्यांसाठी करू शकता. ओके सर, मला एक क्वेश्चन होता. आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही जे स्टॉक दिलेत ना, येस. ते इन्व्हेस्ट आपण करतो, त्याच्यामध्ये आणि एसआयपी मध्ये काय डिफरन्स आहे? एसआयपी मीन्स मॅम एव्हरी मंथ आपण ठराविक स्टॉक बाय करत जातो, एक इन्व्हेस्टमेंट ओके. म्हणून. म्हणजे मला दर महिन्याला 5,000ची इन्व्हेस्टमेंट करायची, तर मी स्टॉक एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे एका खट्टे आपल्याला ते स्टॉक बाय नाही करता येत कधी कधी. एव्हरी मंथ पण आपण बाय ऑफर करू शकतो ते स्टॉक, बरोबर. हा. हा. एव्हरी मंथ एखादी आपण अमाऊंट सेट करतोय तिथे, आणि ती अमाऊंट मध्ये आपण एसआयपी बाय करतोय, म्हणजे तेवढे स्टॉक बाय करतोय. आणि लॉंग टर्मचे आपण काय करतो की वन स्टॉक क्वांटिटीज बाय करून घेतो. वन स्टॉक क्वांटिटी. येस. ओके ओके. तेव्हा ओके अमाऊंट पण सर, आपल्याला ठीक तिथे जास्त लागती. आहे. राईट सर. ओके, हा. थँक्यू सर. सो हा डिफरन्स आहे. ओके. यस सर, थँक्यू. अजून काय प्रश्न मॅम? ओके. सो अजून कोणाला काही प्रश्न असतील तर फॅमिली प्लीज हँड रेज करा. सीमा मॅम बोला, अनम्यूट केलंय. हॅलो. येस मॅम. करण सर, आपण सपोज एखादी ऑर्डर प्लेस केली बाय किंवा सेल मध्ये, ओके. आणि मला जर थोड्या वेळाने वाटलं की आता ही क्वांटिटी मी जी टाकली होती, आता मला त्यात जास्त प्रॉफिट होत आहे, तर मी डबल त्याच्यात वाढवायचं असलं मला क्वांटिटी, दुसरी तर दुसरी ऑर्डर तिथून कॅरी होऊन जाईल मॅम. बिकॉज दुसरी ऑर्डर आपण तुम्ही प्लेस एक त्या सेम पर्टिक्युलर, स्टॉक मध्ये. हा, त्याच पर्टिक्युलर स्टॉक मध्ये. बिकॉज तुम्ही एखाद्या त्याला परत. पर्टिक्युलर प्राइसला स्टॉक बाय करताय. जसं की हा. सपोज तुम्ही 482ला एक स्टॉक बाय केला, आता त्याची हं, प्राइस चालू आहे 490 रुपये. तर हं. त्यामध्ये तुम्ही मॉडीफाय तर नाही करू शकत ना ती प्राइस, बिकॉज येस. प्राइस डिफरन्स झाला ना तिथे, हो. बरोबर. मग दुसरी ऑर्डर प्लेस करायची, म्हणजे तिथून ऑटोमॅटिक ती दुसरी ऑर्डरच प्लेस होऊन जाईल. आणि मग त्याला पण परत स्टॉप लॉस आणि ते सर्व लावायचं पण. ऑब्विसली. येस. थँक्यू. येस मॅम. फॅमिली अजून कोणाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करा. ओके. सो ठीक आहे फॅमिली, आपण नेक्स्ट पुढच्या हप्त्यात भेटूया. ओके. सीमा मॅम, तुम्ही मला कॉल करा वाटलंच तर, तुमच्या क्वेरीज असतील तर. मी माझा नंबर ड्रॉप करतो, आपण बोलूया, कॉलवर बोलूया. ओके. 1-to-1 मध्ये मी तुम्हाला गाईड करतो. माझा नंबर मी ड्रॉप करतोय, नोट डाऊन करून घ्या, मला कॉल करा, आपण 1-to-1 मध्ये बोलूया त्या विषयावर. ओके. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट गुरुवारी भेटूया फॅमिली. धन्यवाद, तुम्ही आलेत, तुमचा टाइम दिला. आणि तुम्हाला ट्रेडिंग संदर्भात किंवा डीमॅट अकाउंट संदर्भात काही जरी प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली मला कॉल करत चला, आपल्या टीमला कॉल करत चला. ओके. आणि त्यानंतर फॅमिली, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये तुमच्या घरातल्या लोकांचे डीमॅट अकाउंट ओपन नसतील तर ते ओपन करून घ्या, तुम्हाला पुढे खूप कामात येणार आहे. आयपीओ साठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि त्यांना पण आपण शिकवू शकतो. म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्सचे अकाउंट आपल्याकडे ओपन असले तर आम्ही त्यांना पण गाईड करू शकतो, त्यांना पण शिकवू शकतो मार्केट, त्यांना पण ट्रेडिंग करायला हे शिकवू शकतो आम्ही, त्यांचे अकाउंट जर का ओपन असले तर. आणि ऑब्व्हियसली तुम्ही कोर्स घेतलेला आहे म्हणजे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केला असेल, त्यांना पण आम्हाला तुम्हाला तुम्हाला आणि त्यांना गाईड करता येईल. सो त्यांचे अकाउंट ओपन करून घ्या फॅमिली मेंबर्सचे तुमच्या. ओके. मला कॉल करा अकाउंट ओपनिंगसाठी, वाटलंच तर रोहित सर आहे, रोहित सरांना कॉल करा, तेजस सर आहे, तेजस सरांना कॉल करा अकाउंट ओपनिंगसाठी. बट तुमच्या फॅमिली मेंबर्स मधून अकाउंट ओपन करून घ्या, तुमच्या वाईफचं, आई वडिलांचं, 18+ जे असतील त्यांचे अकाउंट ओपन करून घ्या. आपण अकाउंट ओपनिंगचे कुठलेही चार्जेस घेत नाही. सो नक्की या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या फॅमिली मेंबरचे अकाउंट पण ओपन करून घ्या फॅमिली. ओके. सो आपण एंड करूया आजचं सेशन इथेच. भेटूया आपण नेक्स्ट वीक मध्ये. ओके. बाय. हॅव अ गुड डे फॅमिली.